चलो हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. आजचा विकली टॉक आपला सोमवारी न येता मंगळवारी आलेला आहे. थोडा एक दिवस लेट झाले कारण काल तुमचे जे आपले ऑपरेटर सर आहेत वैभव सर त्यांचा बर्थडे होता. त्याच्यामुळे सर नसल्यामुळे मग थोडा एक दिवस लेट होऊन गेला. बट दुसरं रिझन असं होतं की आम्ही ऑनलाईन घेण्याचा प्लॅन केला होता कालचा. बट ऑनलाईनमध्ये काय झालं असतं, मला जे पॉईंट मुद्देसूद शांततेत आरामात सांगायचे ते त्या पद्धतीने सांगितलं नसते गेले, बरोबर. त्याच्यामुळे रेकॉर्डेडच घ्यायचा होता म्हणून एक दिवस लेट झाला. अदरवाईज युजली आपलं दर सोमवारी असतं. तर आजच्या विकली टॉकमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहेत सगळ्यात पहिले ते बघून घेऊ, ठीक आहे. सगळ्यात पहिले इंटेलिजन्स ब्युरोची आयबीची जी ऍडव्हर्टाइजमेंट आली त्याबद्दल शॉर्टमध्ये कामाचं मुद्द्याचं बोलून घेऊ. त्याच्यानंतर आयबीपीएस एसओचा जो पेपर आहे आता त्याला काय 3-4 दिवस बाकी आहेत तो. त्याच्यानंतर त्याच्या प्रीसाठीचं एसबीआय पीओ प्री आहे बऱ्याच जणांची. त्यानंतर सप्लिमेंटरी एक्झाम्स ज्या तुमच्या आरआरबी पीओ, आरआरबी असिस्टंट, आयबीपीएस पीओ ज्या भरपूर जणांनी नंतर भरल्या होत्या त्यांनी प्रीसाठी काय करायचे ते एक बघू. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो डाऊट आहे मुलांच्या डोक्यात की आयबीएस क्लर्क तर दिलेली आहे, प्री निघल की नाही वगैरे, हे मागच्या वेळेस खूप बोलून झालेलं आहे. बट तरी एक त्याला टच करून देऊ बाबा त्यांना काय काय नेमकं एक्सपेक्टेड आहे. कारण खूप मेसेजेस असे आले की सर आमचं निघण्याचे चान्सेस थोडेसे 19-20 आहे, काय करावं मग, तुम्हाला काय वाटतंय, कसं करायला पाहिजे, त्याबद्दल चर्चा करू. त्यानंतर हॉलिवूडच्या टेस्ट सिरीज बद्दल खूप जणांनी रिक्वेस्ट केली, स्पेशली याच्यामुळे की आता फर्स्ट ऑनलाईन बॅच संपलेली आहे त्याच्यामुळे पण भरपूर जणांनी केलं. आणि दुसरं म्हणजे हॉलिवूडने 1 वर्षाची व्हॅलिडिटी दिली ना, आधी सारखं नाही. आधी हॉलिवूड कसं होतं की 31 जानेवारीपर्यंत द्यायचं, त्यामुळे भरपूर जण नंतर घेत नव्हते. त्याच्याबद्दल एकदा बोलू. त्यानंतर ऑफलाईन क्लासेस बद्दलचे फेमस क्वेश्चन तुमच्या काही संपत नाहीये. ते ऑनलाईन असेल तरी पण मुलं विचारता, फोनवरती पण विचारता, भरपूर वेळेस विचारतात, ते एकदा सांगून देतो. आणि व्हिडिओज पिक्स काही आहेत आणि मध्ये मध्ये काही पॉईंट्स अजून जे कव्हर होऊन जातील. जस्ट इन केस त्यातले काही पॉईंट्स राहिले होईल तेवढे आम्ही कव्हर करण्याचे व्यवस्थित शांतपणे मी आज कव्हर करणार आहे. बट स्टील काही राहिले तुम्ही नंतर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. आणि युट्यूब लाईव्ह लेक्चर्स जे आहेत या एक्झामसाठीचे ते आपलं आजच आत्ता याच्या अगोदर सरांचं एक झालं बघा. सरांचं अजून एक परवाच्या दिवशी होईल, उद्या माझं एक होऊन जाईल. म्हणजे मॅथ्सचे 2 होतील तुमचे, लॉजिकचे 2 होतील आणि इंग्लिशचे तर आजच 3 संपलेले पण आहे, ठीक आहे. त्यामुळे ज्यांचं मिस झालेलं त्यांनी ते मागचे कव्हर करा किंवा पुढचे तरी बघून घ्या, ठीक आहे. त्याच्याबद्दल मी पुढे सांगतो. आता मेन महत्वाचा मुद्दा आपला पहिले स्टार्ट करून देऊ आपण इंटेलिजन्स ब्युरोच्या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल, ठीक आहे. आता या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल मुलांच्या मनात खूप काही असे मेजर डाऊट्स आहे असं नाहीये. बट तरी त्यांना एक असं वाटतंय की आयबीची ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे बँकिंगशी रिलेटेड नाहीये का, आपल्या बेसिक सिलेबसशी रिलेटेड नाहीये का वगैरे वगैरे. तर त्यातले मी कामाचे मुद्दे सांगतो. सगळ्यात महत्वाचं कंपल्सरी सगळ्यांनी फॉर्म भरा, ठीक आहे. इंटेलिजन्स ब्युरोचा कंपल्सरी सगळ्यांनी फॉर्म भरा. त्याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भरपूर दिवसापूर्वी टाकलेली आहे आणि विकली टॉकसाठी थांबलो होतो मी. पण जर तुम्हाला वाटतंय तर आजच्या विकली टॉक नंतर ती पण ऍडव्हर्टाइजमेंट परत येऊन जाईल. आरामात व्यवस्थित वाचा, कारण तुम्ही भरपूर फॉर्म भरलेले. तुमच्यासाठी आता काही नवीन नाही फॉर्म भरणं कसं येते. ज्यांना माहित नाही फॉर्म कसा भरायचा तर प्लेलिस्ट आहे एक एक्झाम रिक्रुटमेंटची युट्यूबवरतीच, त्याच्यातली कुठलाही एखादा ओपन करा तुम्ही, त्याच्यात सगळं डिटेल सांगितलेलं असतं की फोटो कसा अपलोड करायचा, काय मोरलेस सगळं सेमच आहे. आणि त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी स्टेप वाईज सगळं दिलेलं आहे की फॉर्म कसा भरायचा, ठीक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकदम स्पून फिडिंग आहे, तुम्ही आरामात भरू शकता. बरं, मी एवढं का म्हटलं कंपल्सरी सगळ्यांनी फॉर्म भरायचा, कारण त्याचं रिझन आहे का. आता आपल्या क्लासचा एक ओल्ड स्टुडंट त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला होता, ठीक आहे. नाव नाही घेऊ शकत कारण इंटेलिजन्स ब्युरोचं कंपल्शन आहे की तुम्ही सिक्रेसी ठेवायला पाहिजे, ठीक आहे. सिक्रेट पाहिजे सगळं काही, काहीच आपण सांगू नाही शकत. त्याच्यामुळे फक्त एवढं तर मात्र सांगायला की हरकत नाही आहे, तो झालेला आहे. बट प्रॉब्लेम असा झाला होता की मागच्या वेळेस आम्ही त्याचा पोस्टरसाठी सगळं रेडी केलं होतं, मी त्याला पाठवलं पण होतं की त्याच्यात काही स्पेलिंग मिस्टेक एकदा बघून घे. त्याने मला करेक्शन पण दिले होते. बट त्याच्यानंतर त्याला वरतून कळालं की नाही सर आम्ही काहीच रिव्हील नाही करू शकत, त्याच्यामुळे तुम्ही ते पोस्टर टाकू नका. थोडी डिसअपॉइंटमेंट झाली होती, बट खूप प्राऊड फिलिंग पण होती की इंटेलिजन्स ब्युरोमध्ये पण आहे बाबा. पण त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्याच्यासोबत माझं बोलणं पण झालं की एक्झॅक्टली जॉब प्रोफाईल कसं आहे. भरपूर मुलांना असं वाटतंय, तर त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. बट ग्रीन सिग्नल आहे, ठीक आहे. कारण नावही नाही घेऊ शकत, काहीच नाही आणि अलाउडच नाही काही, ठीक आहे. आणि तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर पण सेम अशी केस राहील. बट एक मात्र पॉईंट डिस्कशन मधनं हा क्लिअर होतोय की सर 100% सगळ्यांना फॉर्म भरायला लावा. कारण की त्याचा सिलेबस बघा कसा आहे. त्याचा सिलेबस प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू आहे. प्री आहे 100 मार्क्सची, मेन्स आहे 50 मार्क्सची आणि इंटरव्ह्यू आहे परत 100 मार्क्सचा, ठीक आहे. हे फक्त असं बघायला विचित्र वाटतो प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. बट नॉर्मल तुम्ही बँकिंगचं प्रिपेअर करताय 99% स्टुडंट, तसा तो प्रिपेअर करणारा होता, ठीक आहे. भरपूर जणांचे मित्र पण त्यांना पण सांगता नाही असा प्रॉब्लेम येतो. तर ऐका, त्याच्यामध्ये जे प्री आहे 100 मार्क्सची, त्यामध्ये 5 सब्जेक्ट्स आहे. प्रत्येक सब्जेक्ट 20 मार्क्स आहे. चांगली गोष्ट अशी आहे आपलं 20 मार्कला कॉन्ट आहे, 20 मार्कला लॉजिक आहे, 20 मार्कला इंग्लिश आहे. नॉर्मल आपलं 60 मार्क्सचं 20 मार्कचं जनरल अवेअरनेस आहे, जे की तुम्ही असंही सगळ्या एक्झामसाठी करतातच आहे, त्यामुळे ते एक होऊन जाईल तुमचं. आणि 20 मार्क्ससाठी आता त्या जनरल अवेअरनेसमध्ये काय येईल, जे फार्मर्सच्या मुद्द्यावरती विचारू शकता जर सध्या लेटेस्ट टॉपिक बघितला तर, किंवा सध्या जी युकेची कोविडचं आता ते परत नवीन निघालेले बघा, या अशा न्यूज लेटेस्ट मधले, ठीक आहे. त्या सगळ्यात तुम्हाला माहिती आहे की विशेष सांगायची गरज नाही. हे 4 सब्जेक्ट्स होतं.
काहीच वेगळं करायची गरज नाही. आणि 5वा सब्जेक्ट आहे जनरल स्टडीज. तर जनरल स्टडीजसाठी मेसेजेस होते की सर काय करावं, म्हणून मी त्याला पहिले विचारून घेतलं. तो म्हटला सर लुसेंटच्या बुकच्या बाहेर काहीच येत नाही. लुसेंटचं जे बुक आहे ना जनरल स्टडीजचं एकच पुस्तक आहे, एकदम छोटंसं, जनरल स्टडीज लुसेंट. तुम्हाला ऑफलाईनही भेटून जाईल, ऑनलाईनही भेटून जाईल, किंवा भरपूर ठिकाणी जर टेलिग्रामवरती सर्च मारला ना एखादी PDF पण भेटून जाईल लुसेंटच्या बुकची. ठीक आहे, फक्त ते आम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकायला नका लावू, तुम्ही तुमचं डाउनलोड करून घ्या, भेटूनच जाईल. बस हेच 5 सब्जेक्ट आहे, एकदम नॉर्मल, काहीच म्हणजे लेवल तर बिलकुल नाही. तो म्हणे की सर आपले जे 2 स्टार आहे ना म्हणे त्याच्यावरती पण लेवल नसते, आपल्या नोट्सच्या बाहेर काहीच नाही. आणि त्याने मला इथपर्यंत सांगितलं, आता मी नाव तर नाही सांगत त्याचं, पण पुढे हे सांगू शकतो. तो म्हणे सर मी त्या नोट्सचं ना माझं 222 पेजेसची एक नोटबुक बनली होती म्हणे. आता क्लासची जी नोटबुक असते नॉर्मल, तो म्हटला तर मी त्याला पेजेस टाकले, 222 पेजेसची माझी नोटबुक होती म्हणे. ती नंतर मी पुढे पास केली होती म्हणे. तर त्याच्यानंतर पण 2 जण IB मध्ये लागले म्हणे तीच नोटबुक करून, जी आपल्या क्लासची तीच सेम. तो म्हणे ऍज इट इज मी दिली म्हणे. आणि ते मुलं स्क्रॅच पासून चालू करतो म्हणजे 0 पासून, काहीच त्यांनी नवीन नाही केलं म्हणे. ते मुलं खूप असे इंटेलिजंट होते, असं काहीच नाही. आणि त्याचं म्हणणं होतं की तिथं खूप असे एकदम मुलं खूप टॅलेंटेड पाहिजे, एकदम असं बिलकुल नाही. हा फक्त प्रॅक्टिकल पाहिजे, डिसिजन मेकिंग तुमची पाहिजे. इंटरव्ह्यू खूप इम्पॉर्टंट असतो, तो तर मॅडमचा प्रकार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह जे आहे, डिस्क्रिप्टिव्ह पण मॅम तुम्हाला सांगेल. इनफॅक्ट मॅमचंही त्याच्यासोबत बोलणं होऊन जाईल आणि मॅम त्या हिशोबाने तुम्हाला व्यवस्थित सांगून देतील एकदा परत. कारण कसं झालं, तो 2017ला लागलेला आहे. त्यानंतर 18ची एक ऍडव्हर्टाइजमेंट आली होती की नाही मला एक्झॅक्ट आठवत नाही, कदाचित आली होती, पण 19ला नव्हती आली आणि आता 20ला आली, त्यामुळे गॅप बराच पडलेला आहे. तर 100% सगळ्यांनी फॉर्म भरा. कारण ज्यावेळेस तुम्ही तिथं जाणार IB मध्ये, त्यावेळेस तुम्ही त्याला भेटाल, म्हणाल यार खरंच आरामात होऊ शकत होतं सिलेक्शन, म्हणजे हा नॉर्मल आपल्यातलाच पोरग आहे, असं काहीच नाही. भरपूर जणांना असं वाटत होतं की सर ते UPSC वाल्यांसाठीच असते काही पोस्ट वगैरे, असं बिलकुल नाही. त्यामुळे कंपल्सरी सगळ्यांनी फॉर्म भरा. मी बाकीच्या कोणत्या नोटिफिकेशनला एवढं बोलत नाही असं बरं का, बँकिंगच्या व्यतिरिक्त ज्या मला माहिती प्रॅक्टिकल आहेत त्या. तर ही एक अशी एक्झाम जिथे तुमचं आरामात सिलेक्शन होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॅकन्सीज खूप वाढलेल्या आहे. आता मायनर गोष्टींकडे मी जात नाही, मेजर मात्र ही गोष्ट होती की फॉर्म कंपल्सरी भरा. फीस 500 आणि 600 रुपये. 500 रुपये कॅटेगरीवाल्यांना, विदाउट 600 रुपये आहे. मेल फिमेल फ्री वगैरे असं काहीच नाही कोणाला. 500 आणि 600 फीस आहे, 100 रुपयाचा फरक आहे फक्त. तर बिलकुल सगळ्यांनी फॉर्म भरा. पैशांचा खूपच मेजर इश्यू असेल तर विचार करा, अदरवाईज 100% फॉर्म भरून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा हा पॉईंट सांगायचा आहे. सर प्री मेन्स इंटरव्ह्यूला बरेच जण लाईटली घेतील, तर तिघांचा स्कोर काउंट होणार आहे. ओव्हरऑल स्कोर काउंट होतो तुमचा, प्रीचा पण, मेन्सचा पण आणि इंटरव्ह्यूचा पण. त्याच्यामुळे प्री पण तेवढीच इम्पॉर्टंट राहील. ज्याला फोडता आलं 20 पैकी 20 मारता येईल तर मारू शकतो तुम्ही. बिलकुल ठीक आहे. सर नवीन काही अभ्यास करायचा का? बिलकुल नाही. फक्त जनरल स्टडीजचं लुसेंटचं एक बुक विकत घ्यायचं आणि ते तुम्ही रोज 1 तास जरी ठेवला त्याला, किंवा अर्धा तास जरी दिला, रोज अर्धा तास इथून पुढे. कारण फेब्रुवारीमध्ये त्याची प्री होण्याची शक्यता आहे, फेब्रुवारीमध्ये. अजून पूर्ण इथून 2 महिने बाकी आहे. का 18 फेब्रुवारीच्या आसपास त्याची डेट होती बघा. इथून 2 महिने बाकी आहे प्रीसाठी. त्याच्यानंतर प्रीसाठी तर 2 महिन्यामध्ये मला वाटतं रोज अर्धा तास जरी केलं तरी तुमचं आरामात काम होऊ शकतं. डिस्क्रिप्टिव्हचं मॅम सांगतील तुम्हाला. मॅमला पण मी आयडिया दिली, मॅम म्हणे माझ्या विकली टॉकमध्ये कव्हर करेल मी. ठीक आहे. सो नवीन त्याच्यामध्ये काहीच नाहीये. मला वाटतं सगळ्यांनी फॉर्म भरला पाहिजे. याच्या पलीकडे छोटे मोठे जे डाऊट्स असतील ते तुम्ही क्लिअर करून घेसाल मला वाटतं, म्हणून मी त्यावर जास्त वेळ नाही देत, पुढे जातो. ठीक आहे. तर फॉर्म नक्की भरा. दुसरं मुलांच्या डोक्यात आता हे फॉर्मचा विषय काढला, एखादी डेट काढली, सर दुसऱ्या कोणत्या एक्झाम देऊ शकता? SBI POचं सर अजून आमचं ऍडमिट कार्ड नाही आलं. SBI क्लर्कचा रिझल्ट कधी लागणार आहे? त्याच्यानंतर SBI ज्युनियर असोसिएटची परत पुढची एखादी ऍडव्हर्टाइजमेंट येईल का CETच्या अगोदर? त्याच्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोची आली. तर माझं सरळ म्हणणं यार दरवेळेस सारखं मी जास्त वेळ नाही घेत त्याच्यावरती. चुपचाप मुकाट्याने अभ्यास करा, नखरे करू नका. हे बोंबाबोंब आपली 4-6 महिन्यापासून चालू आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, मान्य की कोरोनाचं सिच्युएशन आहे, काय जण म्हणतात सर अभ्यासात मन नाही लागत, हे नाही लागत. मला सांगा यांनी रिक्रुटमेंट थांबवल्या का रे? सगळ्या गोष्टी तर होऊ लागल्या, इनफॅक्ट जास्त येऊ लागल्या रिक्रुटमेंट. काही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे आजपर्यंत कधी हिस्ट्रीत असं ऐकलं होतं का की IBPS परत फॉर्म काढतंय की हा बाबा ज्यांनी IBPS POचा पेपर नाही दिला परत फॉर्म भरू शकता, RRB PO दिला परत फॉर्म भरू शकता, असं कधी ऐकलं होतं का? म्हणजे हे तुम्हाला अजून मोटिवेट करू लागले की बाबा पेपर द्या म्हणून. म्हणजे माझं म्हणणं आहे की सगळं आपल्या फेवरमध्ये, एक्झाम्स वेळेवरती होत आहे. त्यानंतर ऑफलाईन क्लास नाही चालू सर, मग ऑफलाईन मध्ये आम्ही असं ग्रुपमध्ये अभ्यास करायचो. अरे बाबा नाही चालू ऑफलाईन क्लास, मान्य आहे, पण मला सांगा आम्ही शांत बसलोय का? नाही ना. तरी ऑनलाईन तुमच्यासाठी सगळं चाललंच आहे ना. इथे तुमचा टीचर लोकांसोबतचा टच गेलेला आहे का? नाही गेलेला ना. म्हणजे सगळ्या गोष्टी जगातल्या चालूच आहे ना, बँका चालू आहे, सगळं चालू आहे. त्यामुळे ते डोक्यातनं काढून टाका आता की घरी आहे ना अभ्यास नाही होते. बरं नाही होते अभ्यास, तुमचं म्हणणं आहे अभ्यास नाही होते. RBIचा रिझल्ट पाहिला कसा आला, LPTचा किती आला? एवढा बेकार कधीच नव्हता आला, एवढे रिझल्ट आले. आता फायनल सिलेक्शन पण बघा, म्हणजे सगळे रेकॉर्ड ब्रेक होणार आहे ज्यावेळेस फायनल सिलेक्शन LPT नंतर होईल. तर माझं म्हणणं यार सगळ्या गोष्टी एक तर भारी चालू आहे की त्याच्यापेक्षा भारी चालू आहे. मग तुम्ही का बरं म्हणताय की सर माझं घरी होत? कारण मी आज काय बोलतो, माझं भरपूर जणांशी मागच्या वीकमध्ये बोलणं झालं ना, सर अभ्यास करायचं तर मन आहे पण नाही होते. आम्हाला माहिती आहे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पण नाही होते. अबे तुमचा काय ब्रेकअप झालंय का रे? काय गप्पा मारता तुम्ही?
मरणाचा अभ्यास करायला पडलेला इथे आणि तुम्ही सांगू लागले की सर माझं हे नाही होते. मला पटतच नाही त्या गोष्टी. त्यामुळे आता ना या फालतू टॉपिकवरती परत प्रश्न विचारायचे नाही. ही ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल आणि याची एक्झाम डेट कधी. अबे सगळं वेळेवरती होतं. तुमचा अभ्यास करून तुम्ही रेडी आहात का याच्या अगोदर पण खूप वेळ सांगितलेले. आता LICच्या एका स्टुडंट सोबत माझं बोलणं झालं. तिचं म्हणणं होतं की सर LIC असिस्टंटच मी कंटिन्यू करू का EPFO SSA जी स्किल टेस्ट द्यायची आता टायपिंगची टेस्ट त्याच्यानंतर मी ते जॉईन करू. त्याच्यासाठी आम्ही चौकशी केली तर आम्हाला तिकडनं नंतर लक्षात आलंय की EPFO SSA वरनं सिनियर SSA व्हायलाच तुम्हाला कितीतरी दिवस लागणार आहे. त्याच्यानंतर अजून वरच्या पोस्टला जाऊन इकडनं जर तुम्ही AA पोस्टला गेले तर याला इकडे 5-7 वर्ष लागतात आणि तिकडे जवळपास 14 ते 15 वर्ष लागतात. प्रमोशन पॉलिसी इतकी स्लो आहे. तर आम्ही या गोष्टींची चर्चा करत होतो. जस्ट एक चर्चा तुमच्या समोर का विषय काढला सांगतो मी तुम्हाला. ही चर्चा चालली होती. मी खूप जणांशी चर्चा केली की मग त्यांना आम्ही सांगू की नको म्हटलं LIC जॉईन करायला लावू का EPFO SSA. भरपूर चर्चा झाली. पण त्यावेळेस लक्षात आलं की ज्यांच्यासोबत आम्ही डिस्कस करत होतो, मी 4-5 जणांसोबत LIC वाल्यांच्या 4-5 जणांसोबत डिस्कस केलं. ते 4-5 पैकी असे काही पोरं होते ज्यांच्या नंतर कधीच कोणतेच रिझल्ट नाही आले. फक्त तो एक रिझल्ट आलेला आहे. तर अशा ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा येतात ना म्हणजे किती भारी. EPFO SSA पेक्षा ते मोठ्या पोस्टवरती सध्या आणि ती एक्झाम ज्यावेळेस आली ना त्यावेळेस ते त्यांचा अभ्यास रेडी होता. ते त्यांच्या पीकला होते आणि त्यांनी बरोबर एक्झाम फोडली. तर माझं हेच म्हणणं आहे तुम्ही अभ्यास करून रेडी राहा. परत बोंब नका मारू. SBI PO पण निघू शकते आपली. या हिशोबाने पण ट्राय करा. कारण हे तर मी मागच्या RBI वाल्यांना पण बोललो. RBI वाले पण सध्या फार हुशार ह्याच्यामध्ये हवे ते की सर LPT बाकी आमची होऊनच जाईल. अरे बाबा मान्य आहे की त्यांनी 750 मुलं बोलवले 434 सिलेक्ट करायचे त्यांना किंवा जवळपासचा तो आकडा असेल काहीतरी. बट जर नाही झालं ना तर ही एक मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्या हातात निघून जाईल. त्यामुळे माझं सगळ्यांना सिंपल एवढं म्हणणं आहे अभ्यास करत राहा. बाकीची चर्चा नको. ठीक आहे पुढे जाऊ आता. पण मी जास्त नाही बोलत. ठीक आहे. IBPS SO प्रीवाल्यांसाठी पहिले बोलू. त्याच्यानंतर SBI PO प्रीवाल्यांसाठी आणि ज्यांनी IBPS क्लर्क दिली ज्यांचा रिझल्ट येईल नाही येणार ते ज्या द्विधा मनस्थिती त्यांच्याबद्दल बोलू. ज्यांची आता ऑनलाईन बॅच झाली त्याच्यानंतर त्याच्यावरती येऊ. RRB PO प्री सप्लिमेंटरी एक्झाम IBPS PO प्री सप्लिमेंटरी एक्झाम या सगळ्यांच्या याच्यावरती बोलू. असे मी मुद्दे लिहिलेले तुम्हाला फक्त मी आयडिया दिली. त्या हिशोबाने तुम्ही फास्ट फॉरवर्ड वगैरे करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. बट मला तरी वाटतं की एक मुद्दा ऐका स्वतःसोबत रिलेट करा कॉन्सन्ट्रेशनने ऐका फुल एनर्जीने त्याला सपोर्ट करा. सगळ्यात महत्वाचं IBPS SO प्री. आता ज्यांची SOची एक्झाम व्हायचा मॅक्झिमम ऍग्रिकल्चर वाले आपले त्यानंतर बाकीचे काही स्टुडंट असतील त्यांनी काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले मॉक टेस्ट तुम्ही जेवढ्या पण दिलेल्या आतापर्यंत. मी तुम्हाला म्हणणार नाही की खूप जास्त आता मॉक टेस्ट द्या. तुम्ही ज्या दिवशी तुमचा पेपर आहे समजा सॅटर्डे संडेला पेपर आहे तर तुम्ही फ्रायडेला पण नका मॉक टेस्ट देऊ. मी म्हणाल की गुरुवारपर्यंतच मॉक टेस्ट द्या किंवा बुधवारी द्या. गुरुवार ठीक आहे. एक सफिशियंट आहे. पण दिलेल्या जेवढ्या पण मॉक टेस्ट आता प्रत्येकाने निदान 5-6 मॉक टेस्ट दिले असणार आहे. त्या सगळ्या मॉक टेस्टचं डिटेल अनालिसिस करा. का त्याच्यामध्ये जर एखादं पझल तुमचं बसलेलं नसेल तर तुमच्या डोक्यात तेच असणार आहे यार हे माझं पझल बसलेलं नाही. त्याला पटापट एकदा परत सॉल्व्ह करून घ्या. एखादा DI नसेल बसला त्याला सॉल्व्ह करून घ्या. नंबर सिरीज नसेल बसली सॉल्व्ह करून घ्या. जो पार्ट तुम्हाला नव्हता आला किंवा जो पार्ट तुमचा चुकला होता तो एकदा परत हाताखालनं जाऊ द्या. तो कॉन्फिडन्स परत गेन करा. एखादा पॅसेजमध्ये तुमची गाडी अडकली असेल तो पॅसेज परत सॉल्व्ह करा. तर माझं म्हणणं आहे नवीन काही मॉक टेस्ट तर द्या एखाद दुसरी देऊन टाका. बट जेवढ्या मॉक टेस्ट दिल्या होत्या पहिले त्याला रिव्हिजन करा. तर सगळ्यात महत्त्वाचं मॉक टेस्ट रिव्हिजन करा. दुसरं SSAच्या आपल्या नोट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित बघा. कारण भरपूर वेळेस असं होतं की सर नोट्स मधल्या नंबर सिरीजचे लॉजिक आले कंपॅरिझनचे आम्ही रूल्स बघितले नव्हते. आता मी लाईव्ह सेशन घेतलं कसा पोपट झाला तुमचा बघितलं ना तुम्ही. भरपूर जण होते आणि इतके बेकार आन्सर चुकले ना. उद्या पण तुमचा असाच तमाशा करणार आहे. उद्या पण 3 वाजता लाईव्ह सेशन आहे. सेम PO प्री साठीच येते SBI PO प्री साठी पण आणि ऍग्रीवाल्यांसाठी पण. पण मी असे क्वेश्चन टाकणार ज्यामध्ये तुमची रिव्हिजन होईल. आता मुलांनी सांगितलं होतं की सर IBPS क्लर्कला खूप लेंदी सिम्प्लिफिकेशन आले होते. मी पण पेपर दिला होता. मी पण बघितलं की यार सिम्प्लिफिकेशन भरपूर लेंदी आहे. तर तसे मी ऑलरेडी कव्हर केले मागच्या सेशनला. परत उद्याच्या सेशनला पण कव्हर करणार आहे. तर अशा सेशन्समधनं या सगळ्या बेसिक गोष्टी क्लिअर करा किंवा सेशनमधनं नसेल तर आपल्या नोट्समधनं क्लिअर करा. नोट्समध्ये तुम्हाला सगळे बॉक्सेस बनवून दिलेत बघा. तुम्हाला मी सांगितलेलं 4 वेळेस की तुम्ही मध्ये नाही लिहिलं चालेल पण फ्रंट पेजवरती लिहा हा बॉक्स. तुमचं नाव नाही लिहिलं तुमचा बॉक्स लिहिलं चालेल. तो बॉक्स तेवढा इम्पॉर्टंट आहे. ते बॉक्सेस बघून जा. ऍग्रीवाल्यांना तर स्पेशल सांगतो त्याचा खूप जास्त फायदा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दिवस अगोदर मॉक टेस्ट देऊच नका असं मला वाटतंय. ट्रॅव्हलिंग वगैरे जे पण करताय थोडंसं लवकर पोहोचा. भरपूर ऍग्रिकल्चर रिकामी स्टंट देतात. सकाळी 4ला वगैरे निघतात घरातून मग सेंटरवरती कसं तरी पोहोचतात धावत पळत. एक दिवस अगोदर बघा स्टेचं वगैरे बघा ना. ऍग्रीवाल्यांचे भरपूर कॉन्टॅक्ट असतात नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा. जे आपले जुने स्टुडंट त्यांना सांगतो मी ते तुमची काहीतरी व्यवस्था करतील. बट एक दिवस अगोदर पोहोचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकी भरपूर जणांचं ऍग्रिकल्चरवाल्यांचं सध्या डोक्यात असं पण चालू आहे की सर जागा कमी आहे मग कट ऑफ हाय जाणार आहे मग आम्ही जास्त अटेम्प्ट करणार आहे वगैरे. यार इतक्या लवकर आधीपासून या माइंडसेटने जाऊ नका.
कारण जर का पेपर अवघड आला तर पेपरचा रिस्पेक्ट करा. ह्या पोरांनी आधीच ठरवलेलं असतं की इंग्लिशचा कट ऑफ तर 4 मार्क्सचा लागणारच आहे, तर मला इतके मार्क्स तर घ्यायचेच आहे. नंतर कळतं 1 मार्क्सचा इंग्लिशचा कट ऑफ लागला, 1 मार्क्सचा पण ॲग्रीचा कट ऑफ लागलेला आहे आणि 7-7.5 मार्क्सचा ओपनचा पण लागलेला आहे. मग पेपरनुसार तुम्हाला जावं लागतं ना. तुम्ही आधी ठरवून गेले की मला इतकंच करायचं आणि पेपर सोपा आला तर काय कमी करून येणार आहे का? आणि आधी ठरवलं इतकंच करायचं आणि पेपर अवघड आला तरी बळजबरी करणार आहे का? त्याच्यामुळे हा मूर्खपणा करू नका. काही जणांशी माझं ॲग्रिकल्चरवाल्यांशी बोलणं झालं, प्री डिटरमाइंड वाटले मला ते. तर तुम्ही मेरिटवरती खेळा, क्वेश्चनचा रिस्पेक्ट करा. इझी असेल तर बिंदास करा, तुक्के बिलकुल मारू नका. ॲग्रीवाल्यांना तर घाण सवय, भरपूर क्वांट आणि लॉजिकला पण गेस करता. का मी असं बोललो ॲग्रीवाल्यांना तुम्हाला वाईट वाटेल, बट मी त्या दिवशी जे सेशन घेतलं ना त्यात मी क्लिअर पाहिलं, बिंदास गोळ्या मारू लागले पोरं, काही टेन्शन घेत नाही. म्हणजे अरे यार, तो क्वेश्चन एवढा डोकं लावून बनवलेला आहे, त्याला इतका वेळ लागायला पाहिजे. 10 सेकंदात आन्सर, चुकीचे आन्सर, कुठे आन्सर. म्हणजे नंबर सिरीजचे 7 डिजिट्स होते, त्यातले 6 डिजिट पॉईंट मध्ये होते आणि 1 डिजिट पॉईंट मध्ये नव्हता. दिली गोळी मारून, पॉईंट मध्ये नाही म्हणून. अरे असं कुठे चालतं का? आणि सांगू नका बाहेर की तुम्ही आपल्या क्लासचे म्हणून, तर अशी इज्जत घालवायचे काम करता येतं. त्याच्यामुळे चुकून पण तिथे एकही तुक्का मारायचा नाही, एकही तुक्का मारायचा नाही. क्वांट आणि लॉजिकमध्ये. इंग्लिशमध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता, कारण 50-50% सब्जेक्टिव्ह येतो. सब्जेक्टिव्ह असल्यानंतर काय तुम्हाला थोडंफार रिस्क घेणं साहजिक आहे, ठीक आहे. पण ॲग्रीवाल्यांपर्यंत ही न्यूज पोहोचली पाहिजे. त्याच्यानंतर मेरिटवरती जा क्वेश्चनच्या. मागच्या वेळेसचा कट ऑफ नो डाऊट 23 वरून 36 वर गेला, व्हॉट एव्हर तुमचे जे पण आकडेवारी आहे. बट तरी मी म्हणाल की यार, क्वेश्चनचा रिस्पेक्ट करा. तुम्ही बळजबरीने काही एकदम मस्ती करून नका, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲक्युरसी सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे, जेवढं मला असं वाटतंय, स्पेशली एसओच्या पेपरला. कारण की त्या पेपरला मुलांचा तोच माइंडसेट जो आहे तो लवकर चेंज होत नाही. जे जुने एक्सपर्ट आहे त्यांना माहिती असेल की या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिक डीआय आणि केसलेट हे 3 गोष्टी मला वाटतं जर चांगल्या केल्या तुम्ही मॅथ्सच्या ना, तर मला वाटत नाही तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमची गरज पडेल, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. कारण मला काही जणांचे फोन आले होते, सर आता एकच आठवडा बाकी, आम्ही वर्ड प्रॉब्लेमचे कोणते टॉपिक्स करून जाऊ. पण यार मी म्हणतो की बेसिक डीआय आणि केसलेट जरी बघितलं ना तर भरपूर वेटेज कॉन्स्टिट्यूट करतं, जर तुम्ही याला थोडासा वेळ दिला तर. म्हणजे मुलं काय करतात, हे अर्ध आणि मग वर्ड प्रॉब्लेमकडे पळतात. म्हणजे जर बेसिक डीआय बी नीट होत नाही की सर आम्ही डीआय बघितला, आम्हाला जमला नाही, आम्ही वर्ड प्रॉब्लेमकडे गेलो आणि घ्या वर्ड प्रॉब्लेम पण नाही जमले. त्याच्यापेक्षा मी तो डीआयला थोडा वेळ द्या ना, जमून जाईल ना. तो कितीच अवघड विचारणार त्यात म्हणतो ना, पर्सेंटेज रेशो ॲव्हरेज सगळं तर जमतं. जस्ट बिकॉज ते लेंदी म्हणून सोडण्यापेक्षा मला वाटतं त्याला थोडा वेळ देऊन 2 क्वेश्चन इकडचे कमी अटेम्प्ट करा, पण हे परफेक्ट करा. कारण इकडे काय वर्ड प्रॉब्लेम मध्ये असं आहे का की बघितला दन येणार आहे आपल्याला, नाही ना, तिकडे पण डोकं लावावं लागतं ना. सो माझं असं मत होतं की यार तुम्ही या 3 गोष्टींना स्वतःला बॅक करा की नाही, मला डीआय येतोय, थोडंसं नीट वाचा इन्स्ट्रक्शन, थोडा कॉन्फिडन्स दाखवा, जमून जाईल ते. आणि केसलेटचे आपले जेवढे पण क्लासमध्ये घेतलेले, मला सिरियसली वाटत नाही की त्याच्या बाहेर तुम्हाला काही विचारणार आहे, कारण त्यात मी सगळे पॅटर्न कव्हर केले आणि मॅक्झिमम पॅटर्न युट्यूबवरती अवेलेबल पण आहे. प्लेलिस्ट आहे कॉन्ट लाईव्ह सेशनची, प्लेलिस्टमध्ये जा तुम्ही आपल्या चॅनलच्या, तुम्हाला दिसून जाईल. त्याला फक्त फास्ट फॉरवर्ड करून पटापट रिवाइज करा. सो बेसिकली तुक्के बिक्के मारायचे नाहीये आणि थोडा कॉन्फिडन्स दाखवायचा आहे. जे तुम्हाला येतं त्याच्यातनं पण तुमचा कट ऑफ निघू शकतो. ज्यावेळेस पेपर होईल ना, तुम्ही नक्की म्हणाल की सर एवढ्या मार्क्सचा जरी केला असताना तरी काम झालं असतं, कट ऑफ काय स्कोरही झाला असता, बट आम्ही हे सोडून रिकामं इकडे पळालो. जसं की आता सिम्प्लिफिकेशन जर एखादा म्हटला, सर लेंदी आलं, 5 पैकी 3च आले, 2 लेंदी आले, तर ते नखरे नाक करू, सगळे रूल्स बिल्स बघून जा, 5चे 5 फोडून या. रॉंग नंबर सिरीजला भरपूर जण स्किप मारता आणि मग पळता वर्ड प्रॉब्लेमकडे. त्याच्या करा ना रॉंग नंबर सिरीज, काय अवघड येणार आहे. आपली नोट्स एकदा नीट रिवाइज करा आणि जे रूल सांगितलेले तिथे 5-5 सेकंदाचा लॉजिक ते फॉलो करा. सो मला असं वाटतं स्वतःला बॅक केलं पाहिजे आणि जी तुमची स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती खेळा. आणि जर एखाद्याचं म्हणणं असलं नाही सर मला वर्ड प्रॉब्लेम सांगाच तुम्ही आता 3-4 दिवसात काय करू, तर बाबा खूपच वेळ असेल तुझ्याकडे, तर एजेस पार्टनरशिप हे 2 छोटे टॉपिक्स आहे, त्याची जरा नोट्स आपली रिवाइज कर. त्याच्यातला एक क्वेश्चन केला तरी चालेल, कारण आता सगळे टॉपिक्स रिवाइज करण्यापेक्षा 2-3 चांगले पक्के टॉपिक करून जा, तेवढं केलं तरी जमतं, ठीक आहे. सो क्लिअर आहे सगळ्यांचं ॲग्रीवाल्यांचं. आता ॲग्रीवाल्यांचं याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर उद्या युट्यूबवर लाईव्ह सेशन आहे, त्याच्यानंतर शेवटच्या 5 मिनिटात आपण आहोत डिस्कस करू किंवा तुम्ही तिथे डाऊट्स विचारू शकता. बाकी तर मी ऑलरेडी सगळं कव्हर केलं. जर तुम्ही विचारलेला डाऊट ऑलरेडी मी कव्हर केलेला असेल तर उद्या आन्सर देणार नाही. त्याच्या पलीकडे काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यात पण मी सांगून देतो, ठीक आहे. आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊ. IBPS क्लर्क चा रिझल्ट कधी येईल त्यात तर मी इंटरेस्टेडच नाही, ते मी सांगणार पण नाही, ते फालतू विचारायचं पण नाही प्रश्न, ठीक आहे. मग त्यांचं म्हणणं की IBPS क्लर्कचा रिझल्ट नाही आला सर आमचा समजा, पण आमचा नेक्स्ट समजा नाही येणार आणि आमचा नेक्स्ट टार्गेट आहे SBI PO किंवा अदर ज्या काय सप्लिमेंटरी एक्झामच्या प्रीच्या एक्झाम्स आहे त्याच्यावरती टार्गेट आहे. काय करायला पाहिजे, स्केड्यूल आहे का. आता मागच्या वीकला टॉकला डिटेलमध्ये सांगितलं होतं मी त्याचा इम्पॉर्टन्स, बट आता एकदा स्केड्यूल सांगतोय. तर पहिलं सगळ्यात महत्वाचं, डेली एक मॉक टेस्ट द्या. ज्यांचा समजा SBI POचा पेपर 31 तारीख पकडून चालू, आपण ऍडमिट कार्ड नाही आलेले बट स्टील 31 तारीख पकडून चालू. आणि ऍडमिट कार्डचं तुम्हाला माहिती आहे आधी पण त्यांनी कसा तमाशा केला होता. RRBला तर बॉस 4 दिवस अगोदर सांगितलं होतं की हे घ्या पेपर आहे तुमचा, 5 दिवस आधी सांगितलं पेपर नाही, 4 दिवस आधी सांगितलं पेपर आहे येऊन जा म्हणून. कसे हाल झाले होते. SBI क्लर्कला पण तसंच झालं होतं, खूप एक्झामच्या खूप अगोदर 7-8 दिवस अगोदर ऍडमिट कार्ड रिलीज झाले होते. पकडून चला ना येणार आहे म्हणून. डेली एक मॉक टेस्ट 1 तास,
त्याचं डिटेल अनालिसिस, कंप्लीट अनालिसिस शब्द का बरं वापरतोय मी, कारण भरपूर जण आहे जे आता एसबीआय पीओचा पेपर देत आहे ना, तर त्याच्यामध्ये त्यांची लेवल जास्त आहे पेपरची, तर असं होऊन जातं की सर आमचा जीव तर बेसिक मध्येच गेला हो, DI पर्यंत आमचा टाइम संपून गेला, वर्ड प्रॉब्लेम आम्ही पाहिले नाही. म्हणून मी म्हटलं कंप्लीट अनालिसिस, भले तुम्ही वर्ड प्रॉब्लेम बघितलेलं नसेल, अनालिसिस मध्ये मात्र बघून घ्या. आणि काही जण एक्सपेरिमेंट करताय, जे मी मागच्या विकली टॉकला बोललो होतो की डायरेक्ट तुम्ही वर्ड प्रॉब्लेम करताय, तर तुम्ही बेसिक नसेल बघितलेलं, तर मग अनालिसिस मध्ये बेसिक बघून घ्या ना, काही हरकत नाही, भले पेपरमध्ये अटेम्प्ट नाही केलं तुम्ही. सो 1 तास मॉक टेस्ट द्यायची, 2 तासाचं कंप्लीट अनालिसिस, त्यात कॉन्ट LR इंग्लिश सगळं फोडून काढायचं. ग्रुपमध्ये करताय तरी 3 तासात आवरा, इंडिव्हिज्युअल करताय तरी 3 तासात आवरा, ते तुमचा इश्यू राहिलं. 3 तासात एवढं झालं पाहिजे. डेली एक मॉक टेस्ट. हे कोणासाठी बोलतोय मी? ज्यांना माहिती की IBPS क्लर्कचा पेपर खराब गेलेला आहे, चान्सेस कमी आहे, आम्हाला मेन्सचं थोडंसं मुश्किल वाटतंय, पण SBI POच फोडायची आहे. मग आणि बाकीच्या पण तुमच्या काही एक्झाम्स असतील पुढे, भरपूर जणांच्या आहेत पुढे, मला तसे मेसेजेस पण आहेत, त्यांनी मात्र हे करा. ज्यांचं असं आहे सर आम्हाला मेन्सचं पण करायचं, त्यांचं शेड्यूल मी पुढे सांगतो, पण यांनी मात्र हे करायला पाहिजे. ठीक आहे. सो 3 तास गेले तुमच्या दिवसभरातनं. बाकी ज्या तुम्ही मॉक टेस्ट डेली देणार आहे, त्याच्यात माझं असं म्हणणं आहे की जर समजा तुम्ही या इथून पुढे 6 दिवस पकडू आपण, 6 मॉक टेस्ट तुम्ही देणार आहे ना, तर 6 पैकी 3 मॉक टेस्ट ज्या आहेत ऑल्टरनेटली, 3 मॉक टेस्ट ज्या आहेत ऑल्टरनेटली त्या नॉर्मल द्या, ज्या तुम्ही स्ट्रॅटर्जीने देणार आहे त्या. आणि ज्या उरलेल्या 3 मॉक टेस्ट येतात, एक्सपेरिमेंट पक्का करा. वर्ड प्रॉब्लेम घ्यायचे मॅथ्सचे, त्याच्यानंतर ते मागच्या वेळेस मी सगळं सांगितलेलं बघा, तर ते एक्सपेरिमेंटच्या 3 द्या आणि एक 3 नॉर्मल द्या. त्याच्यात पण असं की तुम्ही ज्या 6 मॉक टेस्ट देत आहे, 6च्या 6 ऑलिव्ह बोर्ड, 6च्या 6 बँकर्स अड्डा, 6च्या 6 प्रॅक्टिस मॉक, असं नका करू. 3 समजा तुमचं एक जे पण पॅक असेल तुमच्याकडे, ऑलिव्ह बोर्ड, प्रॅक्टिस मॉक, बँकर्स अड्डा, वॉट एव्हर जे काय असेल त्याच्या 3 द्या तुम्ही, पण त्या उरलेल्या 3 आहे ना, एक्सपेरिमेंट करा. त्याच्यामध्ये दुसरे सोर्सेस द्या, दुसरे भरपूर सोर्सेस अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे तर डिस्क्रिप्शन मध्ये जा किंवा कमेंट बॉक्समध्ये जा, आम्ही तुम्हाला 12चे 12 जे सोर्सेस आहेत फ्रीवाले त्याची लिस्ट टाकून देतो. त्याच्यातलं कोणताही ओपन करा, SBI PO करा, IBPS क्लर्क करा, IBPS PO करा, भरपूर आहेत. प्रत्येकाची एक फ्री टेस्ट असते, तेवढा जरी दिला 12 याच्या 2-2, 3-3 जरी फ्री टेस्ट पकडल्या, 36 मॉक टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये भेटतात आणि तुमचा एक पॅक असणारच आहे ना, आरामात कव्हर होतं. सो 3 तास झालं तुमच्या शेड्यूल मधले, 1 तास मॉक टेस्ट, 2 तास अनालिसिस, कंप्लीट अनालिसिस, काहीच सोडायचं नाही. नाही आलं तर अजित सर, ओम सर यांना डाऊट्स विचारा किंवा आपला कॉन्टेलरचा डाऊट क्लिअरिंगचा ग्रुप आहे टेलिग्रामवर, त्याच्यावरती पोस्ट करा, मुलं आन्सर देतील. ठीक आहे, नाही तर मला पाठवून द्या, मी लाईव्ह सेशनमध्ये कव्हर करेल. ठीक आहे, डन. बाय द वे, मला लाईव्ह सेशनसाठी खूप क्वेश्चन्स पाठवले तुम्ही, खूप जबरदस्त क्वेश्चन्स आहे. फक्त काही क्वेश्चन्सची लेवल जास्त आहे, तर ती मी SBI PO प्री नंतर घेतो, म्हणजे मेन्ससाठी फायदा होईल सगळ्यांना. आणि SBI POच्या मेन्ससाठीच नाही, पण बाकीच्या पण मेन्स आहे जानेवारीमध्ये, तर ते जानेवारीमध्ये घेईल. आणि उरलेले जे प्रीचे क्वेश्चन पाठवले ते मी मागच्या सेशनला ऑलरेडी कव्हर केले, उरलेले उद्याच्या याला कव्हर करतो आणि बाकीच्या अजून पुढच्या सेशनला करतो. तर थँक्यू सो मच, तुम्ही एवढं सगळं पाठवताय त्याच्याबद्दल, कारण खरंच क्वालिटी क्वेश्चन्स आहेत सगळ्या. ठीक आहे. सो ऑल्टरनेटली टेस्ट द्या, एक्सपेरिमेंट्स करा, डिफरंट सोर्सेस वापरा, ग्रुपमध्ये मॉक टेस्टचे ऍटलीस्ट स्कोर अनालाइज तरी करा. ठीक आहे, एकटा मॉक टेस्ट देणार त्यात काही मजा नाही. तुमच्या 4-5 जणांचा ग्रुप असेल ना, ठीक आहे, अनालिसिसला जर सगळेजण रेडी नसतील त्याला म्हणा भाऊ तू या टाइमला पेपर दे, त्याच्याने काय होईल, तुमचा पेपर देण्याची इच्छा तरी होईल आणि तो एक स्ट्रिक्ट डिसिप्लिन राहील तुम्हाला. लाईक समजा तुम्ही दररोज सकाळी 8ला पेपर देणार आहे ना, तर सगळ्यांना फोर्स करा की सगळ्यांनी 8 ते 9च पेपर द्यायचा, 9 वाजता लगेच स्क्रीनशॉट पाठवून टाकायचा स्कोरचा. ठीक आहे, याच्याने काय होईल ना, तुमच्याकडनं काम करून घेतलं जाईल. कारण नो डाऊट तुम्ही घरी येता तेवढा सगळ्यांकडनं अभ्यास होत नाहीये, बट ज्यांच्याकडनं नाही होत त्यांनी अशा काहीतरी ऍक्टिव्हिटीज करा ना ज्याच्याकडून तुमच्याकडनं अभ्यास होईल. टेलिग्राम लाईव्ह सेशन करा, युट्यूब लाईव्ह सेशन करा, ग्रुपमध्ये अभ्यास करा, याच्याने काय होईल, तुमचा अभ्यासाचा टच चालू राहील. नाही तर मग तेच परत रडणं. मी आता सेंटरवरती गेलो होतो पेपरच्या वेळेस, तिथे पण भरपूर जण म्हणत होते की सर घरी ना होतच नाही, तुम्ही कधी ऑफलाईन चालू करता सांगा. अरे वा, तुम्ही असे म्हणणारे आहेत, पण असे भरपूर नमुने पण आहे ना जे बेकार अभ्यास करताय, त्यांचे चांगले स्कोर येत आहे, रिझल्ट येत आहे, RBI त्यांचे क्लिअर आहे, ते कसा अभ्यास करताय मग हा पॉईंट तर विचार केला पाहिजे ना. त्याच्यामुळे तो एक नीट बघा. बाकी याच्यामध्ये कंप्लेंट आहे, सर स्कोरच वाढत नाहीये, मला एक कळत नाही, तुम्ही इथे एक्सपेरिमेंट करू लागले तर मग स्कोर कशाला बघता रे? सांगितलंय ना की तुम्ही एक्सपेरिमेंट करताय तर स्कोर कशाला बघताय? आपण एक्सपेरिमेंट करतोय ना, आपण बेसिक सॉल्व्ह नाही करत मॅथ्स मधलं, कारण बेसिक येतं, DI येतं आपल्याला, मग आपण डायरेक्ट जम्प मारली वर्ड प्रॉब्लेमवर. मग जर तुम्ही कंप्लीट 20 मिनिटं वर्ड प्रॉब्लेम करणार आहे तर तुम्ही कसं काय कंप्लेंट करू शकता की सर माझा स्कोर नाही येते? कारण वर्ड प्रॉब्लेम करून करून 20 मिनिटांमध्ये 10 होणार आहे ना. मग सर आपण करतो का बरं? आपण स्कोरसाठी नाही करत आहे, आपण त्याच्यासाठी फॅमिलियर होतोय, त्याला थोडंसं प्रॅक्टिस करतोय. कारण सांगा मला, तुम्ही किती वेळेस असं झालेलं आहे की ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्ही वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट केला आणि किती वेळ केला? शेवटच्या उरलेल्या ते 2-3 मिनिटांमध्ये कसा तरी एकदम घाईमध्ये वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट केला. माझं म्हणणं स्वतःला यूज टू करा ना. म्हणजे जर तुम्ही एखाद्या बॅट्समनला प्रत्येक वेळेस शेवटच्या 5 ओव्हर खेळायला देताय, त्या हार्दिक पांड्याला जर का आयुष्यभर शेवटच्या 5 ओव्हर खेळायला दिल्या, त्याच्यावर जज करणार आहे का? कधीतरी त्याला 25व्या ओव्हरला बॅटिंग द्या, 30व्या ओव्हरला बॅटिंग द्या, थोडं बघा. आता ऑस्ट्रेलियन टूरवर झालं ना, त्याला लवकर पाठवलं, त्यांनी दाखवलं ना की हा भाऊ मी पण लंबी इनिंग खेळू शकतो, 90 रन मारले त्यांनी. मग तसं तुम्ही एक्सपेरिमेंट तर करा, स्वतःला त्या झोनमध्ये तर टाका आणि थोडे चान्सेस तर द्या. म्हणून मी काय म्हटलं की 6 पैकी 3 मॉक टेस्टला तुम्ही नॉर्मल स्ट्रॅटर्जी वापरा, पण उरलेल्या 3 मॉक टेस्टला तुम्ही एक्सपेरिमेंट करा. त्या एक्सपेरिमेंटमध्ये कम्प्लीट वर्ड प्रॉब्लेम,
काही जणांचा फोबिया आहे बघा, सर मला डीआय ना एकच जमतो, दुसरा येतच नाही. आधी डोक्यात फिट केलेलं की मला एकच जमतो, दुसरा जमत नाही, म्हणून तो दुसरा नॉर्मल जरी असला तरी ते डोक्यात सायकोलॉजिकली तुम्हाला ते प्रेशर बिल्ड होऊन जातं. मी म्हणतो तुम्हाला भीती वाटते ना, असं वाटतं ना तुम्हाला की माझ्याकडे एकच डीआय जमतो, एसबीआय पीओचा तर सर एकच जमतो, त्या एक मधला बी एक क्वेश्चन राहतो. असे फालतू जर तुमचे डायलॉग असतील ना, एक दिवस 20 मिनिटं फक्त वर्ड डीआय करा ना, एक दिवस 20 मिनिटं क्वांट मध्ये फक्त डीआय करा, 2 डीआय मस्त सॉल्व्ह होतील. मग कळल. आणि तुमचीच कमेंट असते बरं का, अनालिसिस मध्ये सगळं जमतं सर. अरे मग हे मला पटतच नाहीये, हे म्हणजे तुमच्याकडनं सिली मिस्टेक होत आहे किंवा प्रेशर तुम्हाला हँडल नाही होते. मग स्वतःला प्रेशरमध्ये टाका, एक्सपेरिमेंट करा. आणि म्हणून सांगतोय जर एक्सपेरिमेंट करताय तर त्याचा स्कोर काउंट नका करू, ठीक आहे. कारण मी मागच्या ज्यांच्याशी बोललो, अभिषेक सोबत बोललो किंवा सारिका सोबत बोललो, शेगावच्या ज्या दोघी जणी आहेत, ठीक आहे, वैष्णवी होती त्याच्यासोबत, भरपूर जणांशी बोललो, तर सगळ्यांचं घुमून फिरून तो एक पॉईंट होता. आता वैष्णवी सारिकाचं काय म्हणणं होतं की सर पर्सेंटाईल जो आहे ना म्हणजे आमचा तो खूप कमी होतोय. नो डाऊट मी मान्य करतो की पर्सेंटाईल हा एक बेंचमार्क पाहिजे आपल्याला चेक करायला. बट जर तुम्ही एक्सपेरिमेंट करता तुम्ही पर्सेंटाईल बघू नका. आणि तुम्ही एवढे जुने प्लेयर, आता चांगले जुन्यापैकी तुम्हाला ओल्ड स्टुडंटचा स्टॅम्प लागलेलाच आहे ना, तर तुम्ही पर्सेंटाईल बिर्सेंटाईलच्या भानगडीत पडू नका. कारण तुम्हाला माहिती पेपर कसा आहे, तुम्ही कसं देताय. तुम्हाला पेपर दिला रिअलाइज होऊ शकतं की यार या पेपरमध्ये माझं एवढं जमलं, एवढं नाही जमलं. तुम्ही जुने असाल तर नवीन मुलांनी पर्सेंटाईलच्या मागे पळावं. आणि दुसरी गोष्ट, पर्सेंटाईलसाठी पण व्हॉल्यूम मॅटर करतो की किती मुलांनी तो पेपर दिलेला आहे. जेवढं जास्त व्हॉल्यूम असेल तेवढं पर्सेंटाईल तुमचा चांगला येईल, जेवढं कमी राहील तेवढं तो पर्सेंटाईल फ्लक्च्युएट होतो. पर्सेंटाईल इज नथिंग बट युअर रँक. त्यामुळे जेवढे जास्त स्टुडंट असतील तुमचा रँक लवकर येण्याचा चान्सेस आहे, आणि जेवढे कमी स्टुडंट असतील त्याच्यामध्ये तो रँक दूर दूर जातो, पर्सेंटाईल पण दूर दूर जातात, ठीक आहे. पण ते लॉजिक कधीतरी दुसऱ्या दिवशी एक्सप्लेन करेल मी तुम्हाला. पॉईंट समजला हा. तर बेसिकली एक्सपेरिमेंट्स करा, नुसतं एका याच्याने जाऊ नका. कारण भरपूर ठिकाणी सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला कळतं की यार माझ्या सिस्टीममध्ये प्रॉब्लेम, मला स्टार्ट टू एंड पेपर द्यायचा आहे. मग कधीतरी लॉजिक स्टार्ट टू एंड देऊन बघा ना, पहिलाच पदर आलं तरी फोडून बघा, एक्सपेरिमेंट्स करत राहा, ठीक आहे. हे कुणासाठी सांगतोय मी, ज्यांना कॉन्फिडन्स आहे की यार माझं प्रीचं चांगलं प्रिपरेशन झालंय, पण जस्ट बिकॉज आयबीपीएस क्लर्क खराब गेला पण मला एसबीआय पीओ चांगला काढायचा, त्यांनी मग असे करा. आणि जे एकदम नौखे त्याच्यामधले की नाही नाही सर आम्ही जर आता आहे, मग तुम्ही तुमचं नॉर्मल स्ट्रॅटेजी चालू ठेवा. आणि प्लीज ओम सर आणि अजित सरांना इमिडिएट बेसिसवरती कॉन्टॅक्ट करायचा, मॉक टेस्ट झाल्यावर स्कोअर पाठवायचा, त्यांच्याकडनं अनालिसिस करायचं. ऑफलाईन मध्ये हे दोघं जण आणि विपुल सर पण होते. आता विपुल तर बँकेत लागलेला, आता ओम पण लागून जाईल, ओमची वेटिंग झाली रिझल्ट. तिघही जण दिवसभर फक्त याच कामासाठी असायचे की मुलांचे मॉक टेस्ट अनालिसिस, एवढंच काम असायचं. त्याच्यामुळे मुलांना एवढा त्याचा फायदा झालेला. तर आता ते ऑनलाईन करताय सध्या, तुम्ही करा त्यांच्याकडनं, त्यांना कॉन्टॅक्ट करा. फक्त रडू नका की सर मी माझा पेपर पाहिला. अबे तुम्हाला एवढं कळालं असतं तर तुमचं आजपर्यंत सिलेक्शन झालं असतं ना. पण ते आपल्याला, तुम्हाला म्हणजे मी तो असं टोचून नाही बोलत आहे, पण प्रत्येकाला आपापलं गोष्ट कळतं ना. मला काही गोष्टी नाही कळत बाकीच्या, म्हणून मग मी तिकडे दुसऱ्यांची हेल्प घेतो लिटरली. आणि त्यावेळेस ते जे सांगतात ते चुपचाप फॉलो करतो ना. नाही कळत ना भाऊ आपल्याला, मग एक्सेप्ट करायचं. त्याच्यामुळे तुम्ही इथं ना इगो मध्ये नका आणू की यार मी यांना कसं काय विचारू, मी माझ्या मित्रांना कसं काय अनालिसिसचं विचारू. ते बाजूला ठेवा. पुढे जायचं असेल तर विराट कोहलीचा 2014चा टूर खराब गेला तेव्हा चुपचाप सचिनला भेटला होता तो, त्यांनी त्याचा इगो बाजूला ठेवला ना. मग तुम्हाला लाईफ मध्ये पुढे जायचं तर इगो बाजूला ठेवायचा, खिशात ठेवायचा, तो पुढे कामाला लागून जायचं. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर पुढे आपण कुठे होतो, एक मिनिट, फोन आला फक्त, थांबा एकच मिनिट. हा, आपलं शेड्यूल बनवणं चाललं होतं, राईट. तर 3 तासाचं शेड्यूल तुम्हाला कळालं हे, बरोबर. बाकीच्यांनी पण ऐका बरं का, ज्यांचं पुढचं शेड्यूल आहे, कारण त्यांच्याशी रिलेटेडच असणार आहे हे 3 तासाचं हे शेड्यूल. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट वगैरे स्कोर सगळं मी क्लिअर केलं. आता त्याच्याबद्दल बिलकुल रडायचं नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी 2-3 जणांची नावं घेतली, त्यांनी बिलकुल वाईट नका वाटू देऊ, कारण बाकीच्या सगळ्यांची बोंब हीच आहे. फक्त जस्ट मला तुमच्या नाव आठवलं म्हणून मी तुमच्याबद्दल बोललो, ठीक आहे. नाही तर कधी कधी मुलांना राग येतो नाव घेतल्यावर. त्याच्यानंतर 3 तास तुमचं झालं मॉक टेस्ट अनालिसिस. 2 तास कंपल्सरी टेलिग्रामचं लाईव्ह सेशन करायचं लॉजिकचं. कंपल्सरी टेलिग्रामचं लाईव्ह सेशन करायचं लॉजिकचं. कधी कधी ते लाईव्ह सेशन टेलिग्रामवर नसतं, ते डायरेक्ट युट्यूबवर असतं. जसं की आज झालं, बरोबर. जसं की उद्या नाही परवा होणार आहे, ठीक आहे. त्याचे 2 तासाचं करा. त्याच्यामध्ये मुलांचं म्हणणं असतं सर काय होतं ना, ते मुलं इतक्या फास्ट पझलचे आन्सर देताना म्हणून मी देत नाही. मी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलं, तुम्ही 8-10 दिवस कंटिन्यू टेलिग्राम लाईव्ह सेशन करा आणि तुम्ही बघा. नंतर तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल की यार 3 मिनिटात मेरा भी पझल बेटर आहे, आणि याचं 4 मिनिटात आलं, चला माझं पण येते. नंतर होईल. राईट फ्रॉम फर्स्ट डे कसं काय होणार आहे. म्हणजे तुम्ही गेले, तुमच्यासाठी काय सगळं ताट तयार आहे का तिथे, गेले आणि लगे हा चला बसलं सर माझं पझल. मेहनत घ्यावं लागेल ना, कॉम्पिटिशन दाखवलं ना. 700-800 मुलं लाईव्ह असतात तिथं ऍट अ टाइम. तर मग तेवढी कॉम्पिटिशन तर राहील ना बॉस, तेवढं तर समजून घ्या ना तुम्ही. तर ते कंटिन्यू करा. हा, त्याच्यात काही मुलं थोडासा फ्रॉड करताय ते ना करू बघा. ते सरांनी पण त्यांना पकडलंय, मी पण एक दिवस बघितलं होतं. यार एवढं पद मी पण इकडे सॉल्व्ह करत होतो, म्हणजे यार एवढं लवकर होतच नाही हे. आणि हे म्हणतं एका पॉसिबिलिटीमध्ये आमचं बसलं. तर कधी कधी त्यांचा तुक्का लागत असेल किंवा कधी हे अनफेअर करत असेल, त्यांना सोडून द्या. त्यांच्यासोबत नाही आपली कॉम्पिटिशन, कारण त्यांचं कॅरेक्टर त्यांना काही दिवसानंतर लक्षात येईल, त्यांचा प्रॉब्लेम फेस करावा लागेल. बट आपण इमानदारीने द्यायचं जेवढं होईल तेवढं. पण मी असं खूप मुलांसोबत बघितलेलं की ते म्हणतो की सर सुरुवातीला नाही जमत आम्हाला, पण नंतर टेलिग्राम लाईव्हचा आम्हाला फायदा झाला. आणि आता टेलिग्राम लाईव्हचा विषय काढला तर लगेच काही जणांच्या परत कमेंट्स येतात. युज्युअली ज्या ऑनलाईन मध्ये आपण बघतो टेलिग्राम लाईव्ह सेशन कसं जॉईन करायचं. पहिली गोष्ट तर तोंडात मारून घ्या तुम्ही की तुम्हाला माहित नाही टेलिग्राम लाईव्ह सेशन चालू आहे, कारण हे मागच्या
8-10 महिन्यापासून चालू आहे, मागच्या एप्रिलपासून. जर तुम्ही इतक्या मागे आहेत ना, या पोरांनी भरपूर मुसंडी मारलेली. कसं जॉईन करायचं, इथं 95 नंबर बघा, याच्यावरती 95 फक्त त्या एकाच नंबरवरती टेलिग्रामला मेसेज करा. भरपूर जण या 84 नंबरला मेसेज करता. 84 टेलिग्राम नंबर कोणीच बघत नाही, तुमचे मेसेज रीड नाही करत. त्याच्यावर टेलिग्राम जे आहे ते फक्त ऑफिससाठी, त्याचे मेसेज आम्ही कधीच रीड नाही करत. सो 95 जो नंबर आहे ना, त्याच्यावरती मेसेज करा टेलिग्रामला की मला क्वांट लॉजिक इंग्लिशचं जे तुमचं टेलिग्राम लाईव्ह सेशन त्याच्यामध्ये ऍड करा. ते ऍड करतील आणि लगेच मेसेज केला की कॉल ना करू सर, मला अजून ऍड नाही केलं. भाई उसको टाइम लगेगा, कारण की खूप मेसेजेस असतात, ते हळूहळू बघून सांगतील. ठीक आहे, तो नंबर माझा नाहीये आणि मला तर करूच नका, त्या नंबरवरती करा, ते तुम्हाला ऍड करतील. क्लिअर? बरं, बाय द वे हे लाईव्ह सेशन 100% अटेंड करा, कारण याचा खूप मुलांना फायदा झालेला आहे. याचा इम्पॉर्टन्स मी तुम्हाला मागच्या काही विकली टॉकमध्ये पण दाखवून दिलं. असं नाहीये की मला चांगलं वाटतंय ते म्हणून फक्त मी सांगतोय, बिलकुल नाही. भरपूर जणांना फायदा झालाय, बाहेर क्लासच्या बाहेरच्या असो, इकडच्या असो. पेड बीड काहीच नाही, ते फ्रीमध्ये. मागच्याच मुलांनी कमेंट बॉक्समध्ये टाकलं होतं, सर पेड आहे का? पेड नाही, ते फ्री आहे. फक्त तिथे एक सगळ्यात महत्त्वाचं, डिसिप्लिन फॉलो करा. तिथे जर तुमच्या इरिलिव्हंट फालतू कमेंट असल्या कधी, तर डायरेक्ट ते रिमूव्ह करून टाकता. आणि त्याला एवढा सक्सेस का बरं भेटलेला माहिती का टेलिग्रामच्या याला? तिथे मॉनिटर करायला पण आहेत ते, आणि ते कधीच बाकीच्या इरिलिव्हंट कमेंट्स टॉलरेट करत नाही. डायरेक्ट रिमूव्ह करतात, रिमूव्ह केल्यानंतर परत तुम्हाला ऍड केलं जाणार नाही. मग तुम्ही काही एक्सक्यूज द्या. त्यामुळे तिथे जर नवीन असाल तर तिथे रूल्स अँड रेग्युलेशन असतात, कुठे ना कुठे टाकलेले असतात मागे 1-2 दिवसात, तेवढे वाचून घ्यायचे. ओम सर बऱ्याच वेळेस टाकतात, ते रूल्स बघा, त्याच्यानुसार फॉलो करा आणि व्यवस्थित होईल ते सगळं. ठीक आहे. बाकी इंग्लिशच्या ग्रुपमध्ये पण जर रिकामी चॅटिंग बिटिंग कधी दिसली तर त्याच्यावर नाही, मी पण तिथं ऍडमिन, मी पण डायरेक्ट डिलीट करून टाकतो, त्यांना रिमूव्ह करतो. मॅडमला विचारत नाही कधी कधी तर, आणि कॉन्टेलरलाही दिसतात आम्ही डायरेक्ट रिमूव्ह करून टाकतो. त्यामुळे बिलकुल बाकीच्या कमेंट्स इकडचे तिकडचे फॉरवर्डेड मेसेज काही चालतच नाही, ते बिलकुल करू नका. क्लिअर? त्याच्यानंतर तुमचं शेड्यूल कसं चाललेलं आहे. मॉक टेस्ट अनालिसिस 3 तास झाले, लाईव्ह सेशन 2 तास LRचं, त्याच्यानंतर कॉन्टचा. आता कॉन्टच्या लाईव्ह सेशनमध्ये तोच एक्सपेरिमेंट केला, ज्यावेळेस मी स्वतः लाईव्ह सेशन घ्यायचो. त्यावेळेस 1 तास वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायचो आपण आणि 1 तास DI आणि केसलेटची. पण त्याच्यामध्ये त्यावेळेस फक्त मी असताना असं करत होतो, कारण वेळ खूप होता त्यावेळेस आपल्याला, लॉकडाऊनमध्ये वेळ खूप होता ना, तर आपण काय करायचो, रोज एक टॉपिक घ्यायचो. पण आता कसं आहे, एक टॉपिक घेतला तर भरपूर जणांचं आता बऱ्यापैकी प्रिपरेशन झालेलं आहे, टॉपिक वाईज करणं मुश्किल आहे. तर तुम्ही ओम सरांसोबत कम्युनिकेट करा. सध्या ओम सर घेता येते. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 3-3, 4-4 टॉपिकचे बंच बनवू शकता. लाईक टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स आणि सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट. या 3च टॉपिकचा सर आज घ्या फक्त, किंवा 2 दिवस हे 3च टॉपिक घ्या. म्हणजे मुलांना क्वेश्चन्स पण तेवढे चांगले विचारता येईल आणि ते टॉपिक प्रिपेअर होतील. किंवा मग ऍव्हरेज रेशो, पार्टनरशिप, हे 3-4 टॉपिक घेऊन टाका. असं तुमच्या हिशोबाने करा, जसं त्यावेळेस केलेलं आपण. ठीक आहे. आणि सरांनी आता परत 0 पासून सगळं स्टार्ट केलेले, त्याच्यामुळे आता जुने क्वेश्चन्स रिपीट करणं अलाउड आहे. त्यावेळेस आम्ही एक रूल बनवला होता की एक क्वेश्चन झाल्यानंतर परत तो क्वेश्चन टाकायचा नाही, त्या टाईपचा कोणताच नाही टाकायचा. तर त्यामुळे कदाचित मध्ये सुरुवातीला खूप क्वेश्चन्स कव्हर झाले, नंतर क्वेश्चनच उरले नव्हते, कारण सगळेच कव्हर झाले होते. तर तसं तुम्ही ओम सरांसोबत डिस्कस करा. त्यांनी कालचाही फीडबॅक चांगला दिला, आजचाही चांगला दिलेला आहे. 10 ते 11 तिथे वर्ड प्रॉब्लेम असतं आणि 11 ते 12 रोज DI आणि केसलेट असतं. तेवढं तुम्ही एकदा बघून घ्या आणि ओम सरांना जो काय असेल तो फीडबॅक द्या, तसे ते चेंजेस करतील त्यांच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. सो बरं, आता बाकी काही मुलं असे म्हणतील की सर टेलिग्राम लाईव्ह सेशनला आम्हाला तेवढं अजून प्रिपरेशन नाही, आम्हाला तेवढं जमत नाहीये. परत मी तेच सांगेल की तुम्ही त्याला कंटिन्यू जर केलं तुमचं फिअर निघून जाईल. आता भरपूर जण म्हणतात की सर मला वर्ड प्रॉब्लेम जमत नाही. अरे मग त्याला फेस करा ना. आता लाईव्ह सेशनमध्ये उतरल्याशिवाय तुम्हाला कसं जमणार आहे की तुम्हाला जमते की नाही म्हणून. आणि एक सगळ्यात शेवटचा बॅकअप सांगतो, जर तुमची हिंमतच नाहीये की तिथं लाईव्ह आपण स्वतःला फेस करणं, नाहीच जमत आहे, आपण एकदम असेच आहे की फक्त नोटबुक मधलं द्या, आम्ही करतो, आम्हाला सगळं येतं, पेपरमध्ये गेल्यावर आम्हाला काहीच येत नाही, तर तुमची हीच बोंब होणार आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःला कुठेतरी प्रेशर सिच्युएशनमध्ये टाका. मी म्हणत नाही की फक्त टेलिग्राम लाईव्ह सेशन करा, तुम्ही तुमचा ग्रुप बनवा, ग्रुपमध्ये रोज 1 तास वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस घ्या, एका टॉपिकची घ्या, व्हॉट एव्हर कशी पण घ्या, पण ऑन द स्पॉट देऊन करा. जर तुम्हाला ते जर जमायला लागलं, तुमची प्रेशर हँडलिंग पॉवर वाढेल ना. आणि जर ते नसेल जमत तर टेलिग्राम लाईव्ह सेशन आहे क्लासचं, त्यासाठी फॅकल्टीज लावलेलं आहे, एवढं ते पण काम करताय, त्याच्यात पार्टिसिपेट करा. बरं ते नसेल जमत, वर्स्ट सिनारिओ, जर एखाद्याचा टायमिंगच मॅच होत नसेल, सर माझा 10 ते 12 तो टायमिंग मॅच होत नाही, माझं बाकीचं भरपूर शेड्यूल असतं, भाई तुम्ही एक काम करो, फिर वो सेशन होणे दो. ते मेसेजेस काय आम्ही डिलीट तर करत नाही, हां त्यातले रिपीट मेसेज डिलीट करून टाकतो. ते तुम्हाला एवढं जर सेशन झालं असेल तर एवढंच दिसेल तुम्हाला, बाकीचे मेसेज डिलीट असतात. तर तेवढंच सेशन रेकॉर्डेड करा, नंतर काही होत नाही ना. ते थोडी ते लाईव्ह नाही केलं तर ते काय नंतर बघता नाही येत का, तुम्ही नंतर बघू शकता. आणि नंतर त्यातले ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जे परत सॉल्व्ह करा, कारण तिथे क्वेश्चनचा तुम्हाला 4-4 वेळेस अप्रोच दिसतो की मुलांनी कसं सॉल्व्ह केलेले, किती वेळात सॉल्व्ह केलेले. 10:27 पहिला पडला, 10:30 दुसरा पडला, म्हणजे 3 मिनिटाच्या आत यांनी हे 2 क्वेश्चन केले, 3 क्वेश्चन केले, एवढा पूर्ण सेट केला, ही केस लेट केली. कळतं ना तिथे थोडाफार इकडे तिकडे 19-20 होऊन जातो टायमिंग कधी कधी इंटरनेटचा, तो सोडून द्या, पण बाकीचं कळतं ना तुम्हाला. तर याच्यात पार्टिसिपेट करा आणि नाही काही तर त्याला रेकॉर्डेड तरी बघा, तर तुमचा तो एक फायदा होऊ शकतो. आणि हे कोणासाठी, आता काही मुलं म्हणतील की सर आमचं अजून तेवढं नाहीच, आमची तर गाडी बेसिकलाच अडकलेली, आमचा तो बेसिकचा ढाच्याच चालू आहे, जर तुम्ही मागच्या विकली टॉकला सांगितला. तर बॉस तुम्ही रोज 2 तास ना हे टेलिग्राम लाईव्ह सेशन जर तुमच्याकडनं नसेल होत, तर तुम्ही 2 तास तुमची ही प्रॅक्टिस करा जी मी मागच्या विकली टॉकला सांगितली. कोणती, त्यासाठी मागच्या विकली टॉक थोडा फॉरवर्ड करून बघा, किंवा शॉर्टमध्ये सांगतो, 1 तास बेसिकची आणि 1 तास DI DI सोबत केसलेट पार्टनर राहील. आणि बेसिकमध्ये 1 दिवस मिसिंग नंबर सिरीज, 1 दिवस कंपॅरिझन, 1 दिवस रॉंग नंबर सिरीज, 1 दिवस सिम्प्लिफिकेशन, हे मस्त चालू द्यायचं. करेक्ट. इसको 1 घंटा लगेगा और 1 घंटा याला DI ला.
आणि जे मुलं असे असतील की नाही सर आमचं बेसिक चांगलं झालं, आम्हाला फक्त DI केसलेटचीच प्रॅक्टिस करायची, तर 1 तास दररोज DI केसलेटची करा आणि 1 तासामध्ये आपलं जे टेलिग्रामचं लाईव्ह सेशन आहे कॉन्टचं ते ऑफलाईन 1 तासात बघून घ्या ना. जे तिकडे 2 तास होते तुम्ही 1 तासात बघू शकता, फास्ट बरोबर. सो तुमचं शेड्यूल बघा कसं चालू, शेड्यूलच चालू आपलं किती वेळचं. मॉक टेस्ट अनालिसिस 1 तासाची मॉक टेस्ट, 2 तासाचा अनालिसिस, कितना हो गया 3 घंटा. लॉजिक 2 तास टेलिग्राम लाईव्ह, कॉन्ट 2 तास इधर टेलिग्राम लाईव्ह और टेलिग्राम ऑफलाईन और कॉन्ट आणि सिम्प्लिफिकेशन आणि कंपॅरिझन नंबर सिरीज DI ह्याचं जे सांगितलं तुम्हाला मी प्रॅक्टिस ती मरणाची लागणार आहे. प्रॅक्टिसवरनं परत एक आठवलं सांगून देतो आता परत फ्लोमध्ये येईल की नाही. ऑनलाईन बॅचला सांगितलं मी, पण ऑफलाईन वाल्यांना परत सांगतो. शुभम पहाडे जो होता ना आपला ग्रामीण बँक टॉपर, त्याचंच एक्झाम्पल कावर देतो. ऑफलाईन मध्ये तुम्ही जे मुलं त्याच्या वेळेसचे होते, आता तर कोणी उरले नसते, समजा 2017चा येतो, महाराष्ट्रात पहिला होता बरं का तो, ग्रामीण बँकेमध्ये महाराष्ट्रात पहिला. त्यांनी काय केलं होतं, ज्यावेळेस बॅच संपली ना रोज सकाळी करून टिफिन घेऊन यायचा 9 वाजता आणि सगळ्यात शेवटी 9, 9:30ला सगळ्यात शेवटी निघायचे ते. पूर्ण तिथंच दिवसभर त्याच एका बेंचवरती 2-3 जण असायचे, प्रणित जयस्वाल पण असायचे त्याच्यासोबत, फक्त प्रॅक्टिस चालू असायची आणि मध्ये मोबाईल स्टॉपवॉच दन प्रॅक्टिस. तर त्याला विचारलं त्या ऑनलाईन बॅचवाल्यांनी, आता क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ मध्ये त्याचं बघितलं, सिलेक्शन झालेलं, इतके 5-6 पोस्ट निघाल्या, महाराष्ट्रात पहिला आला ग्रामीण बँकेत. तर विजयने विचारलं त्याला की बाबा काय केलं तू आणि कसं केलं वगैरे. तर तो म्हटलं तर सरांची ऑनलाईन बॅच पूर्ण करून घे, म्हणजे सरांची म्हणजे पूर्ण SSAची, आणि त्यानंतर मला फोन कर ऑनलाईन बॅच नंतर, मी तुला सांगतो की काय करायचं. ऑनलाईन बॅच नंतर या हिरोने त्याला फोन केला सगळ्यात शेवटच्या दिवशी आणि तो म्हणे सर आता काय करायचं. तो म्हणे एक पेन घे, पेपर घे, मी तुला 3 वर्ड सांगतो म्हणे, P आणि P, 3 P लिहून दिले, 3P. आणि काय होतं 3P चा अर्थ, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तो म्हणे चुपचाप प्रॅक्टिस करा म्हणे, दुसरं काहीच ऑप्शन नाही. तुला असं वाटत असेल मी महाराष्ट्रात टॉपर होतो, मी काही वेगळं केलं, काही नाही म्हणे, मरमर प्रॅक्टिस करावं लागते. आणि त्या प्रॅक्टिसचा अर्थ काय आहे की रोज करणं तुम्हाला ते. तुम्ही असं नाही म्हणू शकत की सिम्प्लिफिकेशन. एकच मिनिट, बॅटरी का, ठीक आहे आम्ही बॅटरी चेंज करून घेतो, 1 मिनिट. हॅलो, हां चलो ओके. बॅटरी बदलली होती, मध्ये थोडासा आवाज गेला असेल, बॅटरी चेंज करत होतो. ओके, तर असं नाही की तुम्हाला सिम्प्लिफिकेशन येतं मग आम्ही कशाला करू. अरे बाबा ते येतं पण तुम्ही पेपरला बघितलं किती फास्ट करावं लागतं. तर त्याच्याबद्दल मी मागच्याच ऑलरेडी खूप बोललेलो आहे. तर बेसिक पॉईंट एवढाच आहे, प्रॅक्टिस करणं गरजेची. आणि त्याच्यामध्ये ना एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, डिसिप्लिन ठेवा. डिसिप्लिन ठेवा म्हणजे फक्त सकाळी 7ला उठून ते करायचं असंच नाहीये, रोज करायचं ते. कन्सिस्टन्सी हा पण एक डिसिप्लिनचा पार्ट आहे. जसं की ते डिसिप्लिन लक्ष्मणच्या ग्रुपने दाखवलं होतं, गीता देवकरचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, भरपूर जुन्या स्टुडंटचं दिलेलं बऱ्याच वेळेस. तर त्या पोरांमध्ये ना डिसिप्लिन होती की बाबा एका दिवसात नव्हते करत, पण ते 3-4 दिवस रोज करायचे. म्हणजे असं नाही की 3-4 दिवसात एका दिवसात कव्हर करायचं नाही, पण रोज करायचं तेवढं. हे सगळं मी मागच्या वेळेस पण खूप बोललोय तुम्हाला, यावेळेस पण मला असं वाटतंय की तेवढं ते नीट करून टाका. ठीक आहे, सो स्केड्यूलवरती परत येऊन जाऊ. मॉक टेस्ट 1 तास, 2 तास अनालिसिस झाले 3 तास, लॉजिक 2 तास, टेलिग्राम लाईव्ह 2 तासाचं, कॉन्ट आणि कॉन्टचं ऑफलाईन टेलिग्राम लाईव्ह करा किंवा त्याला ऑफलाईन करा, किंवा मग ही प्रॅक्टिस करा 1-1 तासाची, पण टायमर लावून स्टॉपवॉच लावून करा. त्याच्यानंतर एवढं सगळं मला असं वाटतं किती तास झालं ते, कॉन्ट 2 तास, लॉजिक 2 तास. हा सगळ्यात महत्त्वाचं इंग्लिशवरती यायचंय. इंग्लिशला तर बॉट्स तुम्ही ऍडिक्ट झाले पाहिजे. एक दिवस जर इंग्लिश वाचलं नाही, आर्टिकल म्हणा, न्यूजपेपर म्हणा, व्हॉट एव्हर. आता भरपूर जण म्हणतो की सर ते इंग्लिशचा न्यूजपेपर येत नाहीये चॅनलवरती वगैरे, पण पोरांनी वेआउट्स काढले, काही UPSCचे चॅनल्स आहे ज्याच्यावरती ते डाउनलोड करता येतो, बरोबर. आपण मला कोणीच कंप्लेंट नाही केली की सर मला न्यूजपेपर भेटत नाही, मी काय करू, म्हणून मी त्याच्याबद्दल काही सांगत नाही कोणतं चॅनल आहे काय, पण मुलांनी वेआउट्स काढले त्याचे, बरोबर. किंवा मग काही जण द हिंदूच्या ऍपमधनं वापरतात. आता ऍपमध्ये जरी तुम्ही इन्स्टॉल केलं तर ऍपमध्ये 1 महिना तर फ्री देतातच तुम्हाला ते, बरोबर. कोणतंही ऍप घ्या 1 महिन्याचं फ्री ट्रायल असतं, तर तुम्ही 1 महिना ते वापरू शकता, काय हरकत नाही. जरी ते पेड असलं तरी तुम्ही 1 महिना वापरू शकता. सो इंग्लिशला सगळ्यात जास्त मेहनत घ्या. अनटिल अँड अनलेस तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होत नाही ना, तुमचं सिलेक्शन खूपच मुश्किल आहे सध्याच्या स्टेजला. हे 6 वर्षापूर्वी तुम्ही मला म्हटलं असतं, मी म्हटलं असतं इंग्लिश सोबत अजून एखादा सब्जेक्टला जरी इझी घेतलं तरी चालेल, फक्त एक सब्जेक्ट चांगला कर होऊन जातं. पण आजकाल असं आहे, एखादा सब्जेक्ट चुकून वीक राहिला तर ठीक आहे, अदरवाईज सगळे स्ट्रॉंग पाहिजे, कारण तेवढी कॉम्पिटिशन आहे. म्हणून इंग्लिशला लाईटली घेऊ नका. इंग्लिशचं 2 तास करा. मॅडमचा वीकली टॉक ऐका, किंवा मग तुम्ही जे काही सिनियर असतील त्यांनी काय सांगितलेलं ते मॅडम सोबत क्रॉस चेक करा आणि त्या हिशोबाने जा, बरोबर. क्लिअर. बरं, आता हे शेड्यूल बघा किती, इंग्लिश 2 तास, कॉन्ट 2 तास, लॉजिक 2 तास, एकीच झाले 6 तास, मॉक टेस्ट 3 तासाचं म्हणजे 9 तास झाले, बरोबर. 9 नंतर 1 तास मिनिमम किंवा मग मॅक्झिमम 2 तास जीकेला द्या, कारण जीकेला नंतर वेळ नाहीये. आणि जीकेचं काय करायचं खूप मुलांनी मेसेज केले, त्याच्या अगोदरच्या भरपूर वीकली टॉकमध्ये सांगितलं, तर एकदा परत सांगतो. जीकेचं रोज टेलिग्रामवरती 2-3 लिंक येतात. एक बँकर्स अड्डाची येते, आशिष गौतमची, आणि त्यानंतर 1-2 प्रॅक्टिस ह्याच्या येतात, अफेअर्स क्लाउड्सच्या, ठीक आहे.
त्याच्यामध्ये रोज 25-30 न्यूज असतात, पण त्या रोज करा. जर त्या 2-3 दिवस नाही केल्या ना तर नंतर 70-80 न्यूज वाचायला डोकं आउट होऊन जातं. तर ते रोज करा. सर मग 2-3, 4-5 सोर्सेस वापरले पाहिजे का? नाही. एक सोर्स जरी प्रॉपर नीट केला तरी मॅक्झिमम कव्हर होतं आणि 2 मध्ये तर होऊनच जातं कव्हर. भरपूर जण शक्यतो बँकर्स अड्डाचा तो एक व्हिडिओ आणि अफेअर्स क्लाउड वापरता, काही अफेअर्स क्लाउड आणि ग्रेडअप वापरता, ते वेगवेगळे सोर्सेस वापरतात. त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर ओम सरांना कॉन्टॅक्ट करा किंवा काही जुन्या मुलांचे माझ्याकडनं नंबर घ्या, त्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो. त्यांना विचारा त्यांनी कसं केलं होतं. पण मला जेवढे पण जुने मुलं, आता प्रत्येक क्लासमधला मुलगा भेटूनच जातो, असं कधीच होत नाही की आता रिझल्ट आला तो कधी भेटला नाही. एवढे मुलं भेटलेले आतापर्यंत सगळ्यांना मी नेहमी हेच विचारतो की तुमचा काय हे आहे, तुमचा काय मेसेज आहे या मुलांसाठी. तर त्यांचं तेच म्हणणं होतं की सर जीकेचं जे आहे ना, एक सोर्स जरी चांगला केला तरी जमतं किंवा फार तर भारी 2 सोर्सेस करायला लावा, बट चांगलं करायला लावा. बँकर्स अड्डा पण चांगला आहे म्हणजे काही वाईट नाही त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आता जीकेचा विषय निघालाच तर अजून एक मुलं मागे विचारत होते की सर जीके खूप डीप विचारताय सध्या पेपरला, मग आम्ही खूप डीप करू का? नाही बाबा, तुम्ही ऑलरेडी जीकेला भरपूर वेळ देता. माझं पर्सनल मत आहे की तेवढाच वेळ द्या. त्या 2-3-4 मार्क्ससाठी खूप डीप मध्ये करण्यापेक्षा तुमच्या इकडे भरपूर लोड आहे ना क्वांटेलरचा, आणि वरतून आयबीच्या एक्झाम मध्ये समजा आता जनरल स्टडीज विचारता येते, ते लुसेंटचं बुक करणं ते पण एक तुम्हाला नवीन डोक्याला ताण आहे. त्यात काही जणांनी परत विचारलं होतं सर ग्रामीण बँकेसाठी मी हिंदी घेऊ का? माझं पहिल्यापासून मत आहे की बाबा तुम्ही इंग्लिशच घ्या, हिंदीच्या मागे लागू नका, कारण एक नवीन सब्जेक्ट अजून तयार करावा लागेल. आणि दरवर्षी तुम्हाला माहिती की हिंदीमुळे पोरांचा रिझल्ट जातो बऱ्याच वेळेस. आपल्या लकीलाच मागच्या वेळेस 88 मार्क होते आणि कट ऑफ किती होता? 55चा, पण हिंदी गेला त्याचा भाऊचा. आणि इंग्लिश इतका सोपा आला होता ऑन द कॉन्ट्ररी. तर मला वाटतं वरती पण यांना कुठेतरी कळालं असेल की हिंदी आणि इंग्लिशमुळे इतकं जास्त डिफरन्स पडतोय, त्याच्यामध्ये ते बॅलन्स करत असतील त्याला. म्हणून मला तरी वाटतं की इंग्लिश करा, कारण इंग्लिशचा मोमेंटम ब्रेक नको व्हायला, कारण बाकी सगळ्या एक्झामला इंग्लिश लागणार आहे. फक्त एका ग्रामीण बँकेच्या मेनसाठी हिंदी आहे ऑप्शन, म्हणून तुम्ही हे सगळं सोडून हिंदी करणं हे मला काही पटत नाही. माझं पर्सनल ओपिनियन आहे की इंग्लिशच घेतलं पाहिजे, बाकी तर तुमचा कॉल आहे. ठीक आहे. सो हे एवढं शेड्यूल आहे. हे शेड्यूल कोणाकोणासाठी होतं? ज्यांचा एसबीआय पीओचा पेपर आहे, ज्यांचा कुठल्या सप्लिमेंटरी एक्झामचा पेपर आहे, यांच्यासाठी मी सगळं शेड्यूल सांगितलं. काय होतं शेड्यूल? 1 तासाचं मॉक टेस्ट, 2 तासाचं कंप्लीट अनालिसिस, त्याच्यामध्ये छोटे मोठे पॉईंट्स पुढे कव्हर केले. कॉन्ट्स लॉजिकचं 2 तासाचं टेलिग्राम लाईव्ह सेशन, 2 तासाचं कॉन्ट्सचं टेलिग्राम करा किंवा मग ऑफलाईन प्रॅक्टिस करा तुम्ही, तुमची जी कम्फर्टेबल लेवल आहे, किंवा ग्रुपमध्ये करा, ग्रुपमध्ये पण चालतं. आणि 2 तासाचं इंग्लिश पण ग्रुपमध्ये करा किंवा कसंही करा, तुम्हाला जे बेटर वाटतं. प्रियंका मॅडम सोबत कॉन्टॅक्ट करा, प्रियंका मॅडम पण तुम्हाला भारी सांगतील. प्रियंका मॅडम स्वतः पेपर देता, त्यामुळे त्यांना पण माहिती पेपरमध्ये काय येते काय नाही येते. ठीक आहे. फातिया मॅडम तर आहेच विकली टॉकसाठी. तर हे तुमचं शेड्यूल झालं. आणि इंग्लिशचं शेवटी मी बोललो, आणि जीकेचं 1-1.5 तास, 12 तासाचं शेड्यूल आहे. 24 तासापैकी 12 तास तुम्ही डेफिनेटली काढू शकता, कारण तुमच्याकडे काम काही नाही, बॅचेस झालेल्या तुमच्या, मस्त रिलॅक्स आहे. करेक्ट. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट बऱ्याच जणांच्या डोक्यात हे येऊन जाईल की सर एवढं सगळं होईलच का? 1 आठवडा इमानदारीने स्वतःला पुश करा, एवढं करायचंच आहे म्हणून. नाही 100%, 90%, 80% तर होईल, आणि मग हळूहळू त्याची सवय लागेल. नाही तर दरवेळेस असा प्रॉब्लेम होऊन जातो की सर 2-3 दिवस केलं सोडून दिलं. तसं नका करू. स्वतःला बॅक करा. बाकीचे मुलं करत आहे, होईलच तुमच्याकडनं. थोडा कॉन्फिडन्स दाखवा. त्याच्यासाठी मागच्या वेळेस मी एक बुक सजेस्ट केलं होतं आणि टेलिग्रामवर टाकलं पण होतं मागच्या वीकली टॉकला, द सिक्रेट नावाचं. त्याचे पण मला काही जणांचे मेसेज आले की सर ते बुक खूप जबरदस्त आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, त्या बुकचं कोणतंही पेज ओपन करा, पीडीएफ मधलं कोणतंही पेज बघा आणि डायरेक्ट वाचायला चालू करा. फक्त 15 मिनिटं झोपताना जरी वाचला तरी जबरदस्त एकदम. खूप व्यवस्थित बुक आहे, जे तुम्हाला स्वतःला थोडंसं पुश करेल, मोटिवेट करेल. या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कसं होतं ना, ॲट टाइम्स थोडंसं बोर्डम येऊनच जातं, थोडी स्टॅग्नन्सी येऊन जाते, थोडा कंटाळा येऊन जातो, कारण 30 गोष्ट असते. त्यासाठी या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि ॲट द सेम टाइम ही स्टॅग्नन्सी येते, बोर्डम येते, हे पण खरं आहे. आणि त्याची दुसरी साईड अशी की कन्सिस्टन्सी ज्यांच्याकडे तेच सक्सेसफुल होतात. त्यामुळे भरपूर मुलांमध्ये टॅलेंट आहे, टॅलेंटची काहीच कमी नाही आहे, पण प्रॉब्लेम काय होतोय, कन्सिस्टंट नाहीये, लगेच गिव्ह अप करता. सगळं असं लवकर पाहिजे असं. जसं ते इंजिनिअरिंगमध्ये 2 दिवसात पेपर काढला की लय भारी वाटतं, उनको वहीच चाहिए, अरे भाई वो भूल जाओ, इधर ऐसा नहीं है, इधर कंटिन्यू करना पडेगा आपको. त्याच्यामुळे थोडं कन्सिस्टंटली मेहनत घ्या, स्वतःला बॅक करा. चांगले 4-5 मित्र पकडा सोबत, तुमचा जो काय ग्रुप असेल मुला मुलींचा व्हॉट एव्हर, स्वतःला थोडंसं ना एनकरेज करा. आणि बाकीच्यांना पण काय करा ना, ग्रुपमध्ये एखाद्याने काही चांगली ऍक्टिव्हिटी केली ना, त्यांना एनकरेज करा. बऱ्याच वेळेस मुलं काय करतात, ऍप्रिशिएट करायचं राहून जातात, तिथे जेलसी ठेवतात. ती जेलसी फिलेसी काही नका ठेवू, ऍप्रिशिएट करा. भाऊ तुझं इंग्लिश चांगलं करतोय, लॉजिक चांगलं करतोय, जीके चांगलं करतोय, त्यांना ऍप्रिशिएट करा. त्यांना ऍप्रिशिएट केल्यानंतर वातावरण तुमच्या ग्रुपचं एकदम जबरदस्त होईल आणि त्या चांगल्या वातावरणामुळे सगळ्यांचा फायदा होईल. असं 2 आणि 3 जणांचा विचार नका करू, लाखो करोडो मरमर करताय, त्याच्यामुळे तुम्ही अशी जेलसी नका ठेवू त्याच्यामध्ये. मी पण या स्टेजमधनं गेलेलो आहे 2013-14 ज्यावेळेस आम्ही प्रिपेअर केलं होतं इंजिनिअरिंग नंतर ना, आम्हाला पण ही फिलिंग येऊन जायची, कधी कधी राग यायचा, भांडणं व्हायचे. पण नंतर कळालं या गोष्टीमध्ये काही ठेवलेलं नाही, या चिल्लर गोष्टी आहे, याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी भरपूर आहे. त्यामुळे ह्या चिल्लर गोष्टींना सोडून द्या. कधी पण तुम्हाला असं काही झालं ना, फक्त एवढा विचार करा ही गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे. चिल्लर म्हटलं ना डायरेक्ट सोडून द्यायची, मोठ्या गोष्टींचा विचार करा. त्याच्यामुळे स्वतःला एनकरेज करा, बाकीच्यांना पण करा. आणि भरपूर जणांनी व्हिडिओज वगैरे पाठवलेले आहेत बरं का युट्यूबचे, मी ते पाठवतो या वीकली टॉक नंतर. ठीक आहे.
त्याच्यानंतर फर्स्ट ऑनलाईन बॅचचे जर पोरं असतील तर मग त्यांना मला वाटत नाही की एवढं काही तुमचं जमू शकतं. तर तुम्ही काय करा, ऑल्टरनेटली मॉक टेस्ट द्या. तुमच्याकडनं दररोज जर नसतील होत फर्स्ट ऑनलाईन बॅचसाठी बोलतोय मी आता पुढे, तर ऑल्टरनेटली द्या. डेली नका देऊ मॉक टेस्ट. आणि बाकी कारण तुम्हाला मी शेड्यूल बनवून दिलं होतं बघा सगळ्यात शेवटच्या दिवशी, मग तुमचं शेड्यूल त्या हिशोबाने ऍडजस्ट करा. आरआरबी पीओ प्री, एसबीआय आयबीपीएस पीओ प्री आणि एसबीआय पीओ प्री. भरपूर जणांचं तेच म्हणणं ओव्हरलॅप होईल का, ते ओव्हरलॅप फिरलॅप काही होत नाही, त्यांना कळतं सगळं, ते बरोबर तुमच्या एक्झाम्स मागे पुढे देतील तुम्हाला त्या हिशोबाने. आणि ऑल्टरनेट, हा बऱ्याच जणांचं असं म्हणणं की माझे 3-3 मॉक टेस्ट आहे, मी 3-3 मला पेपर द्यायचे, तर मी कोणती मॉक टेस्ट देऊ? अरे बाबा तुम्ही सगळ्या ऑल्टरनेटली द्या ना. एक दिवस आरआरबी पीओची प्री द्या, एक दिवस एसबीआय पीओची प्री द्या, एक दिवस आयबीपीएस पीओची प्री द्या. ऑल्टरनेटली चालू ठेवा. फक्त एका प्रीमध्ये इंग्लिश नाही, बाकी सगळ्या ठिकाणी आहे, काही होत नाही. ऑल्टरनेटली चालू ठेवा, ते काहीच प्रॉब्लेम नाही. मी तर म्हणतो उलट तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं टॅकल करता हे बघायला भेटेल. उलट बरं आहे तुम्हाला. इथं काय पोरांना एकच मॉक टेस्ट म्हटल्यानंतर कधी कधी कंटाळा येतो. तुम्हाला जर वेगवेगळे असतील तर देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. ऑलिव्हरच्या पॅकबद्दल बोलतो मी तुम्हाला पुढे. ऑनलाईन बॅच वाले, हा ह्याच्यात काही ऑनलाईन बॅच वाले सर आम्हाला स्टडी प्लॅन सांगा. तुम्ही ना चुपचाप अभ्यास करा. फक्त ऑनलाईन बॅच करा तुम्ही, बाकी काहीच मस्ती नका करू. तुम्हाला जे शिकवणं चाललंय ना तेवढंच करा. तुम्ही कोणत्याही सिलेक्ट झालेल्या मुलाला, आपल्या क्लासचा असो किंवा बँकेतला एखादा कुठला पण असो, त्याला तुम्ही ओळखत नाही, त्याला जर तुम्ही विचारलं तर तो म्हणाल की यार ज्यावेळेस मी बॅच केली होती, ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो ना, पहिले पूर्ण सिलेबस नीट कंप्लीट करून घ्यायचा, मग या बाकीच्या एक्झामच्या मागे इकडे तिकडे पळायचं. नाही त्या एक्झामच्या मागे पळालं आपला ट्रॅक सुटून जातो, जर घरकाना घाटका असं होऊन जातं. त्यामुळे ज्यांची पण ऑनलाईन बॅच चालू आहे, सेकंड ऑनलाईन बॅच असो, थर्ड ऑनलाईन बॅच असो, चुपचाप ऑनलाईन बॅचवरती फोकस करा. त्याचा क्लासवर्क, होमवर्क, त्याचा टास्क कंप्लीट करा. या बाकीच्या गोष्टी एक्स्ट्रा वेळ असेल तर करा. आणि मला नाही वाटत तुमच्याकडे वेळ, कारण तुम्हाला एवढं टाईट स्केड्यूल दिलं आहे तिकडे, तेवढं जर तुम्ही केलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शुभम पहाड्याचं बोललो मी तुम्हाला, बरोबर, किंवा तो काय कोणता पण जुने मुलं घ्या. आता त्याचा जस्ट विषय निघाला होता म्हणून त्याच्याबद्दल बोललो होतो मी. पण स्वतःला मला असं वाटतंय की जुन्या मुलांसोबत एकदा कम्युनिकेट करा, ते काय सांगतात तुम्हाला. आणि नुसतं त्यांच्या गप्पा चांगल्या वाटत्या म्हणून ऐकू नका, पण ते फॉलो पण करा. त्याच्यानंतर ग्रुप्स बनवा, ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहा, बाकीच्यांना पण थोडं एनर्जी द्या. त्याच्यानंतर टेलिग्राम लाईव्ह सेशन येतात, पार्टिसिपेट करा, कारण तुमच्याकडनं आम्ही तिथे अभ्यास करून घेतोय आणि सध्या ही सिच्युएशन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर युट्यूब लाईव्ह आहे, ते मिस नका करू. भरपूर जणांनी ते सबस्क्राईब नसतं केलं म्हणून त्यांना माहितच नसतं कधी लेक्चर होतं कधी नाही. तर ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येत जाईल. आणि बेल आयकॉन दाबलं तर ते नोटिफिकेशन तर येऊन जातं. ठीक आहे. तेवढ्या गोष्टी काय तुम्हाला माहिती आहे, तेही नसेल कळत तर मग लय मागे बॉस आपण, तेवढं तर कळायला पाहिजे. त्याच्यानंतर ओल्ड स्टुडंटसाठी, हा आता जे ओल्ड स्टुडंट असे आहेत की सर प्री तर निघणार आहे आमची, आम्ही मेन्ससाठी काय करू? तर बघा, हे जे मी त्यांना सगळं सांगितलं ना, हे मला वाटतं तुम्ही 4 दिवस तरी करायला पाहिजे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस, 4 मॉक टेस्ट त्याच्या द्या. शेवटच्या 3 दिवस मी तुम्हाला सांगितलं की 4+3 वाला पॅटर्न वापरा. 4 दिवस प्री आणि 3 दिवस मेन्सचं. त्या मेन्समध्ये ना ऑलिव्ह बोर्डच्या सेक्शनल टेस्ट द्या. त्याचा फीडबॅक खूप जबरदस्त दिलेला आहे मला, 2-3 जणांनी दिला तो. तर त्याचा फीडबॅक खूप भारी, त्याच्यावरती जरा फोकस करा. त्याच्यात असं होऊन जाईल की सर आम्ही सेक्शनल टेस्ट दिल्या मेन्सच्या, ऑलिव्ह बोर्डच्या 2च मार्क आले, 3च मार्क आले, जाऊ द्या, पण त्याचा पॅटर्न्स खूप जबरदस्त आहे, त्याचा अनालिसिस खूप भारी करा. तर ते खूप जबरदस्त आहे. आणि त्याचा जर तुम्हाला सेक्शनल मॉक टेस्ट नसतील तर आता ऑलिव्हरच्या पॅकबद्दल मी बोलणारच आहे, बट स्टील ते जरी नसेल तर ग्रेडअपचं झालं, बँकरसाठीच झालं, ज्यांच्या पण मेन्सच्या मॉक टेस्ट आहेत ना फ्रीवाल्या, एक तर असतातच. एवढे 12 सोर्सेस, 12x2 जरी केलं तर 24 मेन्सच्या तुम्हाला फ्री मॉक टेस्ट भेटतील. तर त्याच्यातलं एक सेक्शन देऊन बघायचा विकेंडला, पूर्ण नाही दिला तरी, तर त्याचा खूप जास्त फायदा होईल. कारण की तुम्ही मला इमानदारीने सांगा, जे मुलं मेन्ससाठी म्हणता की सर माझी फर्स्ट टाइम आहे, सेकंड टाइम आहे, किंवा माझी मेन्स कधी निघत नाही, माझ्या प्री खूप निघालेलं आहे, मला फक्त इमानदारीने सांगा तुम्ही आतापर्यंत किती प्रीच्या मॉक टेस्ट दिलेलं आहे? तुम्ही मला सर 40-50 मॉक टेस्ट दिले आतापर्यंत. एसबीआयच्या वेळेस 10 दिल्या, आरबीच्या वेळेस 10 दिल्या, आयबीपीएसच्या वेळेस 10 दिल्या, इकडे तिकडे 50-60 तर अशा दिलेल्या असणार तुम्ही, अशा आरामात. काही जणांनी 100 पण क्रॉस केलं असेल. आणि मेन्सच्या किती मॉक टेस्ट दिल्यावर? सर ते 1-2 दिल्या होत्या, पण आम्हाला जीके करायचं होतं, मग जीकेला वेळ नव्हता म्हणून आम्ही मॉक टेस्ट बंद केल्या. मग नंतर सर माझा स्कोर कमी आला मॉक टेस्टमध्ये 1-2, मग मी मॉक टेस्ट बंद केला, डायरेक्ट मॉक टेस्ट सबमिट करून टाकली आणि पेपरचं अनालिसिस केलं. इमानदारीने सांगा किती मॉक टेस्ट तुम्ही दिलेल्या मेन्सच्या? नाही दिलेल्या आपण तेवढ्या, जेवढ्या प्रीच्या देतो. आणि मी तुम्हाला तेवढं ब्लेम नाही करू शकत, कारण की प्री टू मेन्स, प्री पर्यंत आपण लय जोर लावतो आणि प्री टू मेन्सचा जो गॅप आहे तो इतका कमी असतो की मेन्सचं प्रिपरेशन करता करता मध्ये एखाद दुसरी प्री येऊन जाते, मग आपण लगेच प्रीच्या मागे पळतो. असं होतच. आणि ह्या वर्षी लकीली असं झालेलं आहे की सगळ्या मेन्स जानेवारी एंड आणि फेब्रुवारीमध्ये चाललेलं आहे. मग तुम्हाला गोल्डन चान्स आहे ना, तर मग मेन्सचं करा तुम्ही आता. 3-3 दिवस का होईना, आठवड्यातनं ऑल्टरनेटली करू शकता, पण 3 दिवसाचा फंडा पण चांगला आहे. पण मेन्सला द्या, स्वतःला त्या टाइम झोनमध्ये टाका. जे मी आता थोड्या वेळापूर्वी इतकं एक्सप्लेन केलं ना, की जसं हार्दिक पांड्याला प्रत्येक वेळेस तुम्ही 5 ओव्हर दिला तर त्याला तुम्हाला तो प्लेअर कसा जज होणार नाही, पण त्याला तुम्ही कधी 25
हॅलो हॅलो हां ओके. परत इकडचा बॅटरी संपली होती. पॉईंट कोणता होता मला आता एक्झॅक्ट नाही माहिती की आवाज कधी गेला होता. मी थोडासा पॉईंट रिपीट करून टाकतो की या स्टेजेस, मी स्टेजेस बद्दल बोलत होतो की 3-4 स्टेजेस आहे प्रिपरेशनच्या. पहिली तर समजा तुमचा सिलेबस, तो सिलेबस चालू असताना भरपूर जण स्ट्रगल करतात. ती बॅच ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, ही तुमचं पहिलं काम आहे. 3-3.5-4 महिन्यांची बॅच केली, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, म्हणजे सगळं झालं असं नाही. ही फक्त पहिली स्टेज झाली. दुसरी स्टेज काय असणार तुमची त्याच्यानंतर? आता इथं काही जण खूप लवकर पिकअप करतात, तिथंच त्यांचं साईड बाय साईड ऑनलाईन टेस्ट चालू असतात. ठीक आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. काही जण तिथंच स्ट्रगल करतील की नाही यार मला पहिले सिलेबसच व्यवस्थित करून घेऊ द्या. तर पहिले ती एक स्टेज. दुसरी स्टेज अशी आहे की त्याच्यानंतर तुम्ही ऑफलाईन प्रॅक्टिस करता त्याची, जे मी ट्रिपल पीचा फंडा सांगितला तो शुभम पहाडेचा. ऑफलाईन भरपूर प्रॅक्टिस करता आणि ऑफलाईन प्रॅक्टिस करता करता मग साईड बाय साईड ऑनलाईन टेस्ट चालू होते. मग कधी कधी असं असतं की सर माझं जमतच नाही, बरं ते जमायला लागलं की मग सर ऑनलाईन टेस्टमध्ये जमत नाही. आणि ही दुसरी स्टेज झाल्यानंतर तिसरी स्टेज काय, ऑनलाईन टेस्टमध्ये जमत नाहीये, फक्त ऑफलाईनमध्ये जमतंय. मग ऑनलाईन प्रॅक्टिस करावं लागतात. काही जणांना 5 मॉक टेस्टमध्ये ग्रिप येऊन जाते. त्यांना 5 मॉक टेस्टमध्ये कळतं की पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे. काहींना 6, काहींना 7, काहींना 8. मग इथं थोडंसं स्ट्रगल होऊन जातं. इथं प्रत्येकाची फेज वेगळी. तुम्ही किती लवकर अडॅप्ट करता त्या सिच्युएशनला, किती लवकर त्यातनं तुमच्या ज्या काही मिस्टेक झाल्या त्या ओव्हरकम करता, हे सगळं बघण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही बाकीच्यांसोबत प्रत्येक वेळेस नका कम्पेअर करू. आता काही जणांना 3 मॉक टेस्टमध्ये पूर्ण आयडिया येऊन जाते मेन्सची, की मेन्स पेपर कसं द्यायचा आहे. काहींना 4, 5, 6 मॉक टेस्ट द्यावं लागतात. तर हे मॉक टेस्ट तुमच्यावरती आता कसं द्यायचं. तर ही एक तिसरी स्टेज आहे. आणि ह्या मॉक टेस्टच्या स्टेजनंतर सगळ्यात बेकार हालत काय होते माहिती का, जो ऍक्च्युअल पेपर आहे सर तिथं मला येत नाही. मला मॉक टेस्टमध्ये जमतं, मला ऑलिवोडला जमतं, मला अड्डाला जमतं, पण ते आयॉन डिजिटलला गेल्यावर मला डोकं चालत नाही. मला दुसरं सेंटर लागलं की डोकं चालत नाही. काही जण तिथं परत फेस करतात. मग तिथं त्यांना ती प्रेशर सिच्युएशन जमत नाही. इन्व्हिजिलेटर बाजूला आलं की मला डोकं चालत नाही. असं बऱ्याच जणांचं असतं, बऱ्याच जणांचं असं होतं. मग आता प्रत्येकाचं वेगवेगळे नाही यार. काही जणांचं असं आहे की यार 4 महिन्यांची बॅच आणि 1-2 महिन्यात लगेच रिझल्ट 6 महिन्यात मोकळे होऊन जातात. पण प्रत्येकाला ते प्रेशर आणि त्या गोष्टी जमतीलच असं नाही. आणि त्यात सगळ्यात शेवटी मी एक मुद्दा ऍड करून थोडासा लकचा पण पार्ट असतो. कधी कधी सेंटर खराब लागतात, तुम्हाला माहिती, भरपूर जणांचा इश्यू असतो. या पण गोष्टी असतात. किंवा एवढं सगळं फेवरमध्ये जाऊन ऑफलाईन बॅच भारी झाली, ऑफलाईन प्रॅक्टिस भारी झाली, ऑनलाईन प्रॅक्टिस भारी झाली, ऑनलाईन मॉक टेस्टमध्ये जमलं, पेपरमध्ये जमलं, पेपरही चांगला गेला, पण ओव्हरऑल जो स्कोर आला माझा तो 89.98 आला आणि सिलेक्शन 90 वाल्याचं झालं. इथं पण बॅड लक असतं. त्यामुळे मी त्यांना काय सांगणार आहे की तुम्ही परत 0 पासून चालू करा का, नाही, कन्सिस्टंटली या सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या आहे. तर बेसिकली सांगायचा उद्देश तुम्हाला कळतोय का. इथं काही जणांना 2 महिने लागतील, 4 महिने लागतील, 8 महिने लागतील, 10 महिने लागेल. आपण आपली प्रोसेस कंटिन्यू चालू ठेवायची. आपण आपली इमानदारीने मेहनत घेत राहायची. बाकीचं जग काय म्हणेल काय नाही मुर्द्या तिकडे. आता ऑफलाईन क्लासेस बंद झाले तर आम्ही काय घरी बसलोय का. ऑनलाईन चालू करावं लागलं ना, मेहनत घ्यावी लागली ना. सगळं नवीन होतं आपल्यासाठी. नव्हतं माहिती बाबा डिजिटल बोर्डवर कसं शिकवायचं, काय शिकवायचं. मेहनत तर घ्यावं लागणार. स्टॉप झालो का, नाही. मी म्हणतो उलटा ऑफलाईन मध्ये 9 वाजेनंतर मला फोन नव्हते का. त्या दिवशी 11:30 फोन आला पोराचा आणि त्याला विचारलंच. मी म्हटलं बाबा काय काही इम्पॉर्टंट आहे का सर, एक डाऊट आहे म्हणे. विचार म्हटलं, विचारलं त्यांनी, हे फ्रॅक्शनचं इकडे का जाणार काहीतरी होता डाऊट, केला सॉल्व. म्हणलं ऑफलाईन मध्ये तरी एवढं नव्हतं. म्हणजे ऑनलाईन मध्ये पण आम्ही पण तेवढ्या वेळ काम करतोय ना, आणि आम्हीच नाही सगळेच टीचर लोक काम करताय. सो बेसिकली मला म्हणायचं जग थांबलेलं नाहीये, आपल्याला मेहनत घेणं, कुठेच थांबू नका. पॉईंट कळाला मला काय रिलेट करायचं होता. ठीक आहे, चलो ओके. पुढे आता ऑलिगो टेस्ट सिरीजवरती आता स्टडी प्लॅन वगैरे सगळ्यांसाठी सगळं झालेलं आहे. जर एखाद्याने डायरेक्ट फॉरवर्ड करून इथपर्यंत आला असेल तर भाऊ परत बॅकचा मागचा सगळा स्टडी प्लॅन ऐकून घे आणि तो प्लीज फॉलो करा आणि त्याचा फीडबॅक द्या. मग त्या फीडबॅकनुसार मी पुढच्या वीकली टॉकमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस सांगाल. नसेल तर तो कंटिन्यू चालू ठेवा. ठीक आहे. आता ऑलिवोडच्या टेस्ट सिरीज बद्दल. ऑलिवोडची टेस्ट सिरीज सगळ्यात पहिले तर फर्स्ट ऑनलाईन बॅच ज्यांची कंप्लीट झालेली त्या मुलांनी भरपूर जणांनी रिक्वेस्ट केली की सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची आहे. तर त्याची 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे त्याची. त्यांच्याशी आता बोलल्यामुळे त्यांनी थोडंसं चेंजेस केलेले. 1 वर्ष व्हॅलिडिटी आधी कसं असायचं, कधी पण घ्या ती एकाच डेटला संपल, जसं की जानेवारी एंडला संपायची किंवा आधी ऑगस्ट एंडला संपणार होते सगळ्यांचे. पण आता प्रॉब्लेम असा झाला कोविडमुळे बऱ्याच एक्झाम पोस्टपोन झाल्या, जसं की आता सगळ्या मेन्स पुढे गेल्या. तर ज्यांनी जुने ऑलिवोडचे पॅक घेतलेले, ज्यांचे 31 जानेवारीला एक्सपायर होणार होते किंवा 31 डिसेंबरला, ते सगळे त्यांनी फेब्रुवारीपर्यंत व्हॅलिडिटी वाढवली. त्यांच्याशी बोलणं झालं ऑलिवोडवाल्यांशी, त्यामुळे आम्ही तेवढी व्हॅलिडिटी वाढवणार आहे कारण सगळ्याच मुलांचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ते करणार आहेत. आता जे मुलं मॉक टेस्ट घेतील त्याच्यात त्यांनी सांगितलं की 1 वर्षाची आम्ही व्हॅलिडिटी देऊ आणि जर एखादा एक्झाम पुढे पोस्टपोन झाले असतं आम्ही तशा त्यांना पुढे पास करून देऊ. ठीक आहे. 1200 रुपयाची मॉक टेस्ट सिरीज आहे, तशी ती ऍक्च्युअली जास्त पैशांची असते, बट इकडे भरपूर मुलं बल्कमध्ये घेताना आपण त्याच्यासोबत दरवेळेस सांगतो म्हणून. बाकी तुम्ही डायरेक्ट जरी घेत असाल तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात फक्त तुमचे पैसे इकडनं तिकडे द्यायचे, तिकडे इकडे द्यायचे. क्लासचा रोल एवढाच आहे की ऍट अ टाइम सगळेजण घेताय तर तुम्हाला डिस्काउंट भेटतोय आणि भरपूर मुलांना त्याचा रिझल्टचा खूप जास्त फायदा झालेला आहे. मेन्सला तर झालेला आहे, प्रीला मुलांची काही जणांची कंप्लेंट होती, पण प्रीसाठी मी त्यांना बोललोय आता की सिम्प्लिफिकेशनचे पॅटर्न चेंज करा. आणि मी त्यांना लिटरली फोटो पाठवून दिले सिम्प्लिफिकेशनचे, जे आपण घेतले ना आता ग्रुप इथे टेलिग्रामला, तुम्ही 2 दिवसापूर्वी बघितलं, कालच बोलणार आमचं. त्यांना म्हटलं सर ये सिम्प्लिफिकेशन के क्वेश्चन आए थे वहाँ पे, हम पेपर देते हमको पता है वहाँ पे क्या है, शायद आपके टेक्निकल टीम ने कुछ किया नहीं होगा, लेकिन ते ऍक्शन घेणार आहे तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर नंबर सिरीजचे त्यांना कंप्लेंट केली की तुमचे अतरंगी लॉजिक असतं काही काही ठिकाणी. पण मी तरी पण ऑलिवोडला का सपोर्ट करतोय, कारण अवघड लेवल प्रिपेअर केल्यावर सोपी लेवल तर जाईलच,
पण अवघड म्हणजे इरिलेव्हंट नाही पाहिजे. काही ठिकाणी होतं ते सिम्प्लिफिकेशन मध्ये, काही ठिकाणी. आणि आरबीआयचा पेपर पण मेन्सचा त्यांची खूप अवघड होते, पण ऍक्च्युअल पेपर खूप सोपा आला होता. आता बघा पेपर तिथं कसा येईल हे तर कोणाला माहित नाही, कधी कधी खूपच सोपा टाकतात ते, बट स्टील आपण अवघड प्रिपेअर केलं तर सोपं तर जमलंच आपल्याला. त्यामुळे मी बॅक तर करेल त्या मॉक टेस्ट सिरीजला, फक्त त्यामध्ये काही चेंजेस होते ते आम्ही त्यांना कन्वे केले. आता ते किती लवकर इम्प्लिमेंट करतात ते बघण्यासारखं राहील. ठीक आहे. बाकी एक्सटेन्शन दिलेले त्यांनी जुन्या मुलांसाठी, ती एक चांगली न्यूज आहे. फक्त एक कंप्लेंट आहे याच्यामध्ये, एकच कंप्लेंट आहे, सगळं चांगलं आहे, एक कंप्लेंट आहे, पासवर्ड चेंज नाही करून भेटणार तुम्हाला. भरपूर मुलांच्या नंतर मेसेज येतात, सर मी पासवर्ड विसरलो, पासवर्ड चेंज करून द्या. तेवढ्या एका गोष्टीसाठी त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू नाही शकत बरं का. आणि पुढच्या आम्ही स्ट्रिक्टली सांगतो, आता जे मुलं ऑनलाईन टेस्ट सिरीज परचेस करतील तर मी पूर्ण डिटेल्स टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिला आज उद्यामध्ये, तुम्ही अनिल सरांकडनं ते परचेस करू शकता पेमेंट करून वगैरे, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. बट जर तुम्ही नंतर म्हटले सर माझ्या त्या मोबाईलमध्ये पासवर्ड सेव्ह होता आणि माझ्या, मेल करून ठेवा स्वतःला. ठीक आहे, मेल करून ठेवा स्वतःला, काही करा तुम्ही, काही पण करा, पण तो पासवर्ड तुम्हाला चेंज करून भेटणार नाही. ठीक आहे. बाकी नंतर तुमचा एक फेमस क्वेश्चन, सर ऑफलाईन क्लासेस कधी चालू होतील? म्हणजे तुम्ही असं जखमीवर मीठ लावल्यासारखं काम करता, सर आमचा घरी अभ्यास होत नाही. अरे आम्हाला मजा येऊ लागली का? पण करणं आहे ना सगळं ते. बघा ऑफलाईन क्लासेसचं तुम्हाला एकदम सरळ सरळ व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. ऑफलाईन क्लासला एक तर गव्हर्नमेंटने 100% परमिशन दिली पाहिजे, ती अजून 100% दिलेली नाही. तुम्ही कालची न्यूज बघितली असेल, कालच काय सांगितलं, नाईट कर्फ्यू चालू झालेला आहे. आणि कदाचित त्यांच्या डोक्यात असेल की आता पुढे वाढायला नको. युके मध्ये बराचसा तमाशा झालेला आता कोरोनाचा, त्याच्यामुळे कदाचित असं असू शकतं की जानेवारी फेब्रुवारी हे जर 2 महिने आपण पास केले तर बऱ्यापैकी इंडियाने कोरोनावर मात केली असं बऱ्याच एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. फक्त जानेवारी फेब्रुवारी हा 2 थोडा क्रुशल टाइम आहे, कारण थंडी आता किती वाढत चालली, त्याच्यामुळे कदाचित रिझन असेल. पण जे काही रिझन असेल, पहिलं तर गव्हर्नमेंटची फुल परमिशन पाहिजे. दुसरं, गव्हर्नमेंटने परमिशन दिल्यानंतर पण त्यांनी जर अशा कंडिशन्स टाकल्या ज्याच्यामध्ये आपले पोरं काही सुधारणार नाहीये, कारण आपल्या पोरांना साधा आय कार्ड घाला म्हटलं तर आय कार्ड घालत नाही तुम्ही, 8,000 ते हे जे आय कार्ड घाला मी जे बोलतोय हे आपल्या क्लासचा स्टुडंट असो किंवा बाहेरचा असो, जे पण असेल, तुमची बी तिकडे बी तीच बॉम्ब असणार आहे ना. तुम्हाला आय कार्ड घाला, आय कार्ड घाला, सगळ्या मास्टर लोकांचा घसा निघून जातो, पण तुम्ही आय कार्ड घालत नाही, तुम्ही काय मास्क घालणार आहे रे? मला तर तो डाऊट आहे. म्हणून एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत. आणि उद्या काही झालं आणि चुकून जर समजा असं होऊ नये, पण चुकून जर त्या एका रिझनमुळे क्लास बंद करावा लागला तर तुम्ही एवढ्या गावावरनं तिथे बोंबलत येणार, ते डिपॉझिट देणार त्या घरमालकाला, हे ते रिकामे लफडे, ते मेस लावणार, मेसवाल्याचे पैसे देऊन ठेवणार, आणि नंतर मग तुम्हाला म्हटलं चला आता परत बोऱ्या बिस्तर नो और निकलो घर पे, तर मग काय करणार? म्हणजे तुम्ही म्हणाल सर आमचा घरी तरी अभ्यास होत होता, तिकडे आलो रिकामा टाइमपास झाला एवढ्या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही थोडं मॅच्युअरली विचार करा. हे क्लास ओपन करणं म्हणजे त्याला खूप काही गोष्टींचा विचार करावा लागतो, खूप काही गोष्टींचा. आणि ते असं नाही की सेटर उघडलं क्लास चालू झाला, सेटर बंद केलं क्लास बंद झाला. अबे नाही बाबा, त्याच्या मागे भरपूर गोष्टी, सगळा बट्ट्या बोळून द्यायचा. त्यामुळे जोपर्यंत ते कन्फर्म होत नाही तोपर्यंत चालू होणार नाही. मग सर डेट सांगा. अबे कोण डेट सांगा? ते रजनीकांतला बी डेट नसणार माहिती, कसं काय सांगणार आहे तुम्ही? कसं काय सांगणार डेट? मला सांगा ना तुम्ही, कोणत्या बेसिसवर डेट सांगणार तुम्हाला की नाही हीच डेट आहे, हीच डेट आहे? नाही सांगू शकत ना. जशी सिच्युएशन येईल तसं आपल्याला फेस करणं आहे. तुम्ही फक्त प्रिपेअर्ड राहा, अभ्यास चालू ठेवा, बाकीचे रिकामे प्रश्न विचारणं बंद करा. मला तर हे असे प्रश्न विचारण्यावरती पहिले डाऊट यायला लागतो, यांना हेच मजा येते काय म्हणून. ठीक आहे, तर ही गोष्ट नीट बघा. त्याच्यानंतर अजून काय होतं पुढे? आता ऑफलाईन बॅच झालं, औरंगाबादला येऊन अभ्यास करू का? हा तुमचा वैयक्तिक डिसिजन आहे. भरपूर मुलं औरंगाबादला येऊन अभ्यास करता, पण तो त्यांचा कॉल आहे, त्यांना जमतं नाही जमत. काही जण असे पण जे औरंगाबादला आले होते, नाही जमलं परत घरी गेले. काही जण आले जे बऱ्यापैकी करताय, तर तो तुमचा कॉल आहे. औरंगाबादला जे कोणी मुलं अभ्यास करताय त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देतो मी, बट त्याची कोणी गॅरंटी नाही देऊ शकत. ठीक आहे, तर यायचं की नाही तुमचा डिसिजन आहे. आणि आता मी एक न्यूज वाचली विकली टॉक चालू करायच्या आधी, की 10वी आणि 12वीच्या सीबीएसईच्या ज्या एक्झाम्स आहे त्या फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये होणार नाही, असं मोठं एज्युकेशन मिनिस्टरनी आता अनाउन्समेंट केलेली आहे. ठीक आहे, सो कदाचित या गोष्टींमुळे थोडं प्रिकॉशन घेत असतील. म्हणून माझं म्हणणं आहे की डिस्टर्ब न करून स्वतःला थोडा एक माइंडसेट बनवून घ्या की जी पण सिच्युएशन आहे त्यामध्ये आम्हाला अभ्यास करणंच आहे. एक्सक्युजेस नका देऊ यार, वे आउट्स काढा. त्याच्यातनं तुम्ही असं पळवाटा नका बघू. तुम्ही त्याच्यामधनं हे बघा की त्याला सोल्युशन काय निघतील. वे आउट म्हणजे मला तिथून म्हणायचं की तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा त्याच्यावरनं. बाकीचे बरोबर करत नाही करे, खरंच नाही करत आहे का? एवढे आरबीआयचे रिझल्ट आणले त्यांनी, लॉकडाऊन मध्ये आणले ना पोरांनी अभ्यास करून. एवढे खरंच आम्हाला एक्सपेक्टेड नव्हते एवढे रिझल्ट आलेले. आता फायनल सिलेक्शन झालं, आकडा कळलंच तुम्हाला. पण माझं म्हणणं आहे की यार करतायत पोरं, म्हणजे तुम्ही म्हणू नका हे 2-3 जणांकडे बोट नका दाखवू की हे नाही करते सर माझे हे मित्र असे. अरे मित्र सोडून द्या यार, तुम्ही दुसरा ग्रुप पकडा, चांगले मित्र पकडावर सोबतचे. कारण जर 4 मूर्ख मुलांसोबत राहिले ना तुम्ही पण मूर्खच समजले जाणार आहे, आणि 4 हुशार पोरांसोबत राहिले ना तुम्ही पण हुशार समजले जाणार आहे. त्यामुळे थोडासा ग्रुप मेंबर जरा व्यवस्थित पकडा. बाकी व्हिडिओज आणि पिक्स काही मुलांनी खूप चांगले चांगले पाठवलेले आहेत, ते मी तुम्हाला टेलिग्रामवरती या विकली टॉक नंतर टाकतो. बाकी स्क्रीनशॉट फक्त पटकन वाचून घेतो. असं आजच्या विकली टॉकमध्ये ज्या स्टुडंट्स IBPS क्लर्क प्रीचा रिझल्ट नाही येणार याबद्दल गॅरंटी आहे त्यांच्याबद्दल सांगा काय करायचं. सांगितलेलं मी ऑलरेडी, किती कॉन्फिडंट गॅरंटी आम्हाला की नाही येणार रिझल्ट. बाकी काही कोट पाठवलेले मोटिवेशनल ते मी नक्की टाकतो. फावल्या वेळात काय करायला पाहिजे रिकाम्या वेळामध्ये त्याचे पण एक 8-10 सोल्युशन पाठवले एकानी, ते पण पाठवून देतो मी, हँड रिटन येते. गजाननने एक व्हिडिओ पाठवले तोही टाकतो. यांचं म्हणणं तर द सिक्रेट बुक वाचली, इट्स अ व्हेरी नाईस बुक, थँक्यू. रिकमेंड करा बाकीच्यांना पण. येस मी रिकमेंड केली ऑलरेडी. त्या बुकची पण PDF मी तुम्हाला पाठवून देतो. बुकची PDF, इंटेलिजन्स ब्युरोच्या ऍडव्हर्टाइजमेंटची PDF, सगळ्या मोटिवेशनल व्हिडिओजची PDF. आणि ते काही मोटिवेशनल व्हिडिओ खूप वेळ नाही बघायची तुम्हाला, तेवढं बघा फक्त. काही खरंच भारी आहे. एक मी त्या दिवशी टाकला होता बघा, इतका जबरदस्त होता. मी मागच्या ना बुधवारीच टाकून दिला वाटतं, तो का ठेवलाय सेव्ह करून, मी एकदा चेक करतो. मला खरंच खूप जबरदस्त, नाही मी सेव्ह केलेला मला आठवतंय.
टाकणार आहे मी यावेळेस, या मंगळवारी टाकतो. खूप जबरदस्त आहे तो, तर नक्की बघा. व्हिडिओ नंबर 1 तोच टाकतो मी. खूपच जबरदस्त आहे तो, इतका भारी आहे तो, नक्की बघा सगळ्यांनी, इम्प्लिमेंट करा. सर ऑफिशियल चॅनलवरती युपीएससीचे काही चॅनल्स आहेत त्याच्यावरती मुलांना जॉईन करायला लावा, पीडीएफ भेटतील इंग्लिशच्या. हा, इंग्लिशचं न्यूजपेपर मला वाटतं सगळ्यांना भेटेल, ज्यांना नसेल भेटत त्यांनी यांना कॉन्टॅक्ट करा, किंवा मग मी तुम्हाला सांगेल चॅनलचं नाव वगैरे. हिचं म्हणणं आहे की BISचा पेपर आहे नागपूरला 24 तारखेला, कोणी असेल तर सांगा. नेमकं आज 22 तारीख आहे, खूप लेट सांगतोय मी, कारण विकली टॉक नाही झाला, नाही तर मी आधीच सांगितलं असतं. बट ठीक आहे, कोणी जर नागपूरला असेल, रेणुका चालली आहे तर बघू. आणि एका BISचा पेपर संपदाचा इकडे नाशिकला कोणी असेल, फर्स्ट शिफ्ट 24 तारीख, आणि इकडे पण BIS फर्स्ट शिफ्ट 24 तारीख. तर सांगा, कॉन्टॅक्ट करा, तुम्ही सोबत जाऊ शकता. त्याच्यानंतर IBPS क्लर्क मेनसाठी स्ट्रॅटेजी सांगा सर. सांगितली मी ऑलरेडी सांगितली IBPS क्लर्कची, पण ते पूर्ण शेड्यूल फॉलो करायचं. 4 दिवस प्रीचं, 3 दिवस मेन्सचं. सर प्रीचं कशाला, आमची तर प्री निघालेली आहे. अरे बाबा, त्या प्रीमध्ये एक्सपेरिमेंट करा, कारण की जर तुम्हाला डायरेक्ट मेन्सचे वर्ड प्रॉब्लेम करायला लावले ना तर डोकं चालणार नाही. मग प्रीमधले तरी वर्ड प्रॉब्लेम करून पहिले कॉन्फिडन्स गेन करून घेऊ, मग मेन्सचे 3 दिवस तुम्ही करतातच आहे ना. आणि तुम्हाला 3 दिवस सेक्शनल टेस्ट वगैरे सांगितलं मी तुम्हाला, 4 आणि 3 दिवस. आणि त्याचाही मागच्या विकले टाकले बरंच सांगितलं होतं. आणि सर जीके बद्दल पण सांगा. जीकेचाही बोललो मी, 2 सोर्सेस किंवा काही मुलांचे नंबर घ्या माझ्याकडनं. कोणी टाकला मेसेज, प्रफुलने टाकलेला आहे, प्रफुल. तर प्रफुल यांनी जर कमेंटच टाकले होते टेलिग्रामवरती, मी नक्की सांगतो. ठीक आहे, ओके. आणि बाकी काही कोट होते. चला, सो आपण स्टॉप करू. मला वाटतं बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलं आहे. अजून काही राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. तुम्हाला विकली टॉक कसा वाटला याचा नक्की फीडबॅक द्या, कारण मला त्याच्यातनं काही वीक पॉईंट्स असतील, काही चांगले पॉईंट असतील तर मला कळतील, ते मी तुम्हाला मेन्शन करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा. सर पण सांगताय मागे आता सबस्क्रायबर वाढले होते, सरांना पण खूप खुशी झाली, पूर्ण टीमलाच झाली होती. तेवढं करून टाका. चलो, ओके. सरकारचं स्टॉप, काही इशू नाही ना. चलो, विल स्टॉप हिअर. काळजी घ्या सगळ्यांनी, थंडी बिंडी भरपूर आहे, जपून. आणि उद्या लाईव्ह सेशन मिस ना करून. हेच नाही, लॉजिकचं पण आहे, मॅथ्सचं पण आहे. चलो, विल स्टॉप हिअर. बाय बाय, गुड डे.